मानसाच्या या प्रथम दिवसाच्या दुसऱ्या चरणी पहिल्या चरणामध्ये आपण सद्गुरु स्तवन पाहिलं. सद्गुरु स्तवनानुसार श्रीमद हनुमंतराय महाराजांचं एकंदरीत रामचरित मानसाच्या संपूर्ण प्रकरणामध्ये काय स्थान असेल ते आपल्याला दिसून आलं. पण थोडक्यात रामचरित मानस आणि त्याच्या पाठीमागची ज्याला आपण पार्श्वभूमी म्हणतो ती सुद्धा सर्वांना विदित होणं आवश्यक होतं. आणि म्हणून श्रीमद हनुमंतराय महाराजांचा आणि गोस्वामी तुलसीदास महाराजांचा संपर्क काय आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात येणं आवश्यक होतं. गोस्वामी तुलसीदासजी महाराजांचं मूळ आडनाव दुबे. पंडित आत्मारामजी दुबे यांच्या घरी तुलसीदासजी महाराजांचा जन्म झाला. त्यांचे वडील अत्यंत हुशार विद्वान, यापोटी थोडे रसाळ उमटी. मध्ये सुद्धा ती विद्वत्ता, ते शास्त्र असं सगळं धारण झालं. पण अचानकपणे वडिलांच्या लक्षात आली तुलसीदासजींच्या मातोश्रींचं नाव हुलसी माता होतं. तुलसी होय हुलसी की कनिक. तुलसीदास महाराज म्हणतात की प्रभू रामचंद्राचं माझ्यावरचं प्रेम कसं असेल तर हुलसी सारखं असेल बरं का, माझ्या आईसारखं प्रेम असेल. राम हे माझ्या आईसारखे माझ्यावर प्रेम करतात असं एका. तर तुलसीदासजी महाराजांच्या वडिलांचं नाव पंडित आत्मारामजी महाराज दुबे आणि आईचं नाव हुलसीजी महाराज. मूळ नक्षत्रात जन्माला असल्यामुळे म्हणजे तुलसीदासांच्या मुळे वडिलांचा मृत्यू संभवतो असं काही विद्वानांनी ज्योतिषानुसार सांगितलं. आणि त्यामुळे तुलसीदासजींना त्यांच्या मावशीकडे, ज्याला आपण मासी म्हणतो, त्यांच्याकडे ठेवलं. आता त्यांच्या मासीचं नाव होतं गुनिया. गुनिया मावसी नाम था उसका. एक 5.5 गुनिया मावसी क्या नमस्कार तुलसीदासजी महाराज राहिले. 6व्या वर्षातच ही गुनिया चली गई. ती सुद्धा मरण पावली. पंडित हरिहरजी महाराज यांच्या आश्रयात तुलसीदासजी महाराज आले. तुलसीदासजी महाराज स्वतः म्हणतात की सुकर क्षेत्री मी माझ्या गुरूंकडून अनेकदा रामचरित मानस म्हणजे रामकथा ऐकल्या. तो बोध मला त्याच वेळेस झाला, परंतु मी मनाने परिपूर्णतेने त्या प्रथम बोध जो आहे तो हरिहरदासजी महाराजांकडून तुलसीदासजी महाराजांना झाला. काळ वाढत गेला आणि तुलसीदासजी महाराजांचं चित्रावली नावाच्या एका मुलीसोबत लग्न झालं. दिसायला अतिशय सुंदर, स्वभावानी पण चांगली, सुविद्य पत्नी तुलसीदासजींना भेटली. फार खोलात लोकांच्या संसारामध्ये घुसू नये, त्यामुळे ही सुद्धा कथा मी अगदी वरवर संक्षिप्तपणे सांगतो. त्यातला सार काय आहे तो आपल्याला घ्यायचा. आणि हा दंडक सुद्धा रामचरित मानस मध्ये पाळतात. विवाह सांगतात पण त्यांच्या संसारात लुडबुड करत नाही. ते प्रभू रामचंद्र आणि जानकी मातेचा विवाह सांगतात, संसारात लुडबुड करत नाही. त्याचप्रमाणे तुलसीदासजी महाराजांचा आणि त्यांच्या पत्नीचा संसार मी थोडा सांगू शकतो, लुडबुड सांगू शकत नाही. एक दिवस त्यांच्या पत्नी तुलसीदासजींना न सांगता आपल्या माहेरी गेली. तुलसीदासजी महाराज संध्याकाळी आले. बायकोवर अतिशय प्रेम होतं. आजकाल हे सुद्धा नमूद करून सांगावं लागतं, बायकोवर अतिशय प्रेम होतं. तुलसीदासजी महाराजांना राहवल्या नाही गेलं. त्यावेळेस फोन नव्हते, SMS नव्हता. त्यामुळे तुलसीदासजी महाराजांनी निर्णय घेतला की मी स्वतःच जाऊन तिला घेऊन येईल. आणि अचानकपणे पाऊस पडायला लागला, विचित्र वातावरण निर्माण. बायकोला भेटायची ओघ एवढी प्रबल होती
मग ती तुम्ही माया म्हणा, वासना म्हणा, प्रेमाची उत्कट दशा म्हणा, जे काही असेल ते बुवा तुमच्याकडे येतो मी आज. प्रबल माया के प्रतापा. तर तुलसीदासजी महाराजांवर ही माया फार प्रबल झाली आणि नदीला पूर आलेला आहे. लक्ष काय होतं, सासरी जाऊन बायकोला घेऊन यायचं. माया प्रबल झाल्यामुळे बुद्धी हतबल झाली आणि रात्रीच्या अंधारामध्ये मेलेलं एक प्रेत नदीत वाहत होत. त्याला लाकूड समजून तुलसीदासजी महाराजांनी धरलं आणि पलीकडल्या पारावर गेले. मला वाटतं कथा ही पुष्कळ जणांना माहित आहे ना. मग आता काहीतरी नवीन द्यावं लागलेलं नाही, आम्हाला सगळंच माहित आहे. म्हणजे मग तुम्ही काय बसले. मग आता तुम्हाला सांग, जेव्हा जेव्हा आम्ही या भवसागराची नदी सजीव गुरूंच्या सोबत पार करतो तेव्हा आम्ही भगवंतापर्यंत पोचतो. आणि जेव्हा जेव्हा आम्ही ही मायेची नदी भौतिकतेला धरून पार करायला जातो तेव्हा तेव्हा आम्ही प्रपंचातच फसतो. साधूजी, माया इंसान को नहीं पकड़ती, इंसान माया को जकड़े रहता है. आमच्या साधूभावांना वंदनीय दुर्गानाथजी महाराज, मी आणि साधूभाऊ बसले असताना तो चर्चेचा विषय चालू होता. आणि अचानकपणे आता तुलसीदासजींची माया मदत आली, त्याला आम्ही काढलो. तर त्या मुडद्याला धरून, त्या प्रेताला धरून तुलसीदासजी महाराजांनी पार जायचा प्रयत्न केला. बरं, त्यांचं सासर तसं श्रीमंत होतं, धाब्याचं घर होतं 2 मजली. आणि मग आता परत रात्री गेल्यावर सासऱ्याला कसं का उठायचं, आपल्याला भेटायचं कोणाला आहे, बायकोला. बायको कुठल्या मजल्यावर आहे, तर म्हणे वरच्या पुढल्या मजल्यावर आहे. तर मग तिला भेटायला जायचं तर काय करायचं, शिडी भेटली नाही. पण मायेमुळे मनुष्य पुष्कळदा अंध होतो. फिर से माया ने तुलसीदास को नहीं जकड़ा है, तुलसीदास ने माया को जकड़ के रखा. तर तुलसीदासजी महाराजांनी सापाची दोरी केली आणि त्या सापाला धरून ते वर चढले. प्रबल प्रताप रघुपती के माया. आणि काय तर मग तुलसीदासजी महाराज वर गेले आणि काय आनंद, बायको दिसली आणि बायकोला सांगायला लागले, तुला काय माहिती आहे म्हणे, तुला भेटासाठी मी काय काय केलं. बायकोनी सगळं ऐकून घेतलं आणि एक शब्द बोलली, एक शब्द बोलली. आता ते परत आपण त्या विषयाकडे येऊ. बरं का, तुलसीदासाने एकच शब्द ऐकला म्हणे, मी तर लग्न झाल्यापासून नुसतं ऐकूनच राहिलो म्हणे. प्रश्न हा आहे की आपण लग्न झाल्यापासून सतत ऐकून घेतोय पण ते मनावर घेत नाही. तुलसीदासजी महाराजांना तो एक शब्द रत्नावली मा साहेबचा इतका झोमला की तो एक शब्द कारणीभूत ठरला तुलसीचा तुलसीदास होण्यासाठी. रत्नावली जी म्हणले कि जिस माया को पकड़कर, जिस आवेश को धारण कर, जिस वासना से परिपूर्ण होकर तुम मुझसे मिलने आए हो, उसमें से अगर थोड़ा भी भगवान के प्रति समर्पित किया होता तो भगवान मिल जाता. जी महाराज, त्याच्यापेक्षा अगदी थोडं कणूभर जरी भगवंताचं स्मरण केलं असतं तर देव भेटला असता. लख प्रकाश पडला, डोकं फिरलं. तुलसीदासजी तडक निघाले. मंगल भाऊ नाही, ते नंतर तो आपली संतांची सूचना पाळावी लागते. आणि तुलसीदासजी महाराज तडक निघाले. अनेक उत्तम साधना केल्या, परत गुरूंच्या शरणागतीला आले. आणि आता यावेळेस ठरवलं, चित्रावली के पीछे नहीं, रत्नावली के पीछे लगा. आणि रत्न म्हणजे काय असतील, रत्नावली के पीछे क्यों लगा, तो ये रत्न माने क्या है, प्रभु रामचंद्र जी के पास धारण करने के लिए, प्राप्त करने के लिए, समर्पित होने के लिए, समर्पितता प्रदर्शित करने के लिए भक्ति के जो 9 पग है उन पगों की रत्नावली आज मैं धारण करूंगा. इसी संकल्प से
रघुनाथ जी के चरण को देखने के लिए, रघुनाथ जी से मिलने के लिए मानसकार चित्रकूटला आले. आता इथे ही सगळी कथा सांगायचं कारण, याच्यात परत हनुमंत राय महाराजांचा आणि रामचरित मानसाचा संबंध आहे. कुठल्याही ग्रंथाचं आपण जेव्हा वाचन करतो तेव्हा त्या ग्रंथाचा इतिहास थोडा आपल्याला माहित पाहिजे. काय आहे का रामचरित मानस कितीला आहे? रामचरित मानस कितीला? तर छोटा आमचा गीता प्रेसचा गुटखा जर घेतला, छोटा पुस्तक, वो आती है 50 रुपये. मोठा सजिल्द टाईप जर घेतला तर तो येतो 150 रुपयाचा. अर्थासहित 150 रुपये झाले. अर्थासहित जर समजा रामचरित मानस घ्यायचा प्रयत्न केला तर त्या अर्थासहित रामचरित मानसाची किंमत राहील 175 रुपये. म्हणजे स्कीम पा किती जोराची आहे. महाराजजी, दशरथजी, कौशल्याजी महाराज, सुमित्राजी महाराज, कैकेयीजी महाराज, अंगदजी महाराज, हनुमानजी महाराज, सुग्रीवजी महाराज, वालीजी महाराज, जामुंत जैसा पराक्रमी रावण जी महाराज, मंदोदरी जी महाराज, मंदोदरी की अनेकोत्तम 2 बहनें, मेघनाथ जी महाराज, इंद्रजीत जी महाराज, अरण्यक जी महाराज, इश्वाकू जी महाराज, सगळेच्या सगळे 175 रुपये. चांगली स्कीम आहे की नाही? पूर्ण रामाचं चरित्र 175 रुपयात आपल्याला मिळतं. पण खरं सांगा, तुम्ही पुस्तक विकत घेतलंय की राम विकत घेतलाय? म्हणून ह्या कथा ज्या ग्रंथात आहे त्या ग्रंथाची पृष्ठावली, त्या ग्रंथाचं पार्श्वभूमी आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. चित्रकूटमध्ये गोस्वामी तुलसीदासजी महाराज आलेत आणि देवाला प्राप्त करण्याचा हट्ट नव्हता बरं का, तळमळ होती. आजकाल काय झालेलं आहे की म्हणजे अगदी अधिकाराने बोलतो बरं का, अधिकाराने बोलतो. आजकाल प्रत्येक कुठलाही महाराज उठला का त्याला चळवळीची फार धडक लागलेली आहे. हे करू दे, ते करू दे, ते करू दे, हे करू दे. माफ करा बरं, कुठल्याही महाराजाला उठला का त्याला काहीतरी करावं असं वाटतं. कुछ ना करना इसीलिए तो साधू बनना है. काहीतरी करणं फार सोपं आहे, कुछ ना करना यही तो सबका चलेगा. कुछ तो भी बनने के लिए महाराज नहीं बनना है, खुद को पाने के लिए. जैसा आपने नाथ जी ने मगाशी विषय काढला, सुंदर वाक्य बोललं दुर्गानाथजी महाराज की स्वतःला प्राप्त करून घेण्यासाठी जे कार्य आहे ते अध्यात्म आहे. तर आजकाल कुठलाही महाराज उठतो, मग तो एखादी संघटना काढतो. माझा विरोध नाही, सर्वांना शुभेच्छा आहे. तो कुठला तरी एखादा संकल्प करतो, त्याला मोठमोठे कार्यक्रम करा वाटतात. मग परत कार्यक्रम आला शंकरबुवा, कार्यक्रम आला का इको साऊंड आला, कार्यक्रम आला का मोठमोठा पेंडॉल आला, कार्यक्रम आला का पंक्ती आल्या, पंक्ती आल्या की यजमान आले, यजमान आले की पोस्टर आले, पोस्टर आले की फ्लेक्स आले, फ्लेक्स आले की भोंगे आले, भोंगे आले की ढोंगी आले. बरं, आपला कार्यक्रम सर्वत्र पसरावा म्हणून मग मंत्री आले. नाही म्हणे, मला माहित नाही महाराज, राजाश्रय पाहिजे ना. मान्य हो, कुठेही चुकले नाही तुम्ही, राजाश्रय पाहिजे. पण राजाश्रय कुठला पाहिजे? ज्ञानियांचा राजा. तुम्हाला तुमच्या घरातला राजा माहित नाही म्हणून तुम्ही इकडल्या तिकडल्या फटकळ फुटकळ लिमिटेड पिरियडच्या राजाच्या पाठीमागे फिरताय, म्हणून अजूनही दरिद्र्या. अरे राजाश्रयचा ये ना, ज्ञानियांचा राजा, सगळ्या ज्ञानांचा राजा जो आहे तो ज्ञानदेव, त्याचा राजाश्रय घ्या, कधी कमी काही पडणार नाही. पहिलेच एक वाक्य होतं, साधू संत येती. आता असं म्हणावं लागेल, मुख्यमंत्री येती घरा. हो, येत राजाज्ञाची समर्थ आहे. ज्ञानोबा महाराज इकडे म्हणतात.
सप्ताह कशासाठी व्हावा, संकीर्तन कशासाठी व्हावे, लोकांना माहीत पडावे म्हणून नाही. प्रसंग घडतो बरं आहे. एखादा व्यक्ती असा मोठा असतो, पण व्यक्ती सगळेच मोठे असतात बरं का. आजकाल लहान माणूस भेटत नाही बुवा. आजकल सभी जगह बड़े इंसान मिलते नाथ जी महाराज, छोटा इंसान मिलना ही बंद हो गया. दुर्मिळ झालेले, दुर्मिळ. म्हणून मी तुम्हाला मगाशी विवेकाची व्याख्या सांगताना म्हणतो की विवेकाची सर्वात सोपी व्याख्या आहे, लघुता कुठे धारण करायची, गुरुता कुठे प्रकट करायची, याचं गमक ज्याला कळलं तो विवेक. तर ते तळमळ होती तुलसीदासजी महाराजांनी, चळवळ नव्हती. बरं, माझं काही चुकत असेल तर प्रमाण देतो. आमची जात संतांनी लिहून ठेवली, आमची जात संतांनी लिहून ठेवली. ऐसी चळवळ्याची म्हटलं का कळवळ्याची म्हटलं? ऐशी कळवळ्याची जाती. मग ज्ञानोबांना जर समजा थोडा बदल करायचा असेल तर कच्या जागी दोनदा च ढकलला असता, जमलं असतं की नाही. चळवळ्याची जाती, चळवळ नाही, ही तळमळ आणि कळकळ. हा कळवळ आहे बरं का. हा प्रेमाचा सागर आहे, प्रेमाचा व्यवहार आहे. इथे चळवळीची काही गरज नाही. आणि तुम्हाला काम काय आहे हो, मी खरं सांगतो, क्षत्रियाने तलवारीला भालीला धार लावावी. क्षत्रियाने तलवारीला, शस्त्रास्त्रांना धार लावा. ब्राह्मणांनी पूजापाठी करावी, वैश्याने व्यापार करावा, शुद्धांनी सेवा करावी. आणि या चारीमध्ये अधिष्ठित जो भक्त असेल ना, भक्ताला जात नसते महाराज, भक्ताला जात नसते. त्या भक्तांनी काय करावं? त्या भक्तांनी फक्त एकच काम करावं. सर्व सुखे गोडी साई शास्त्र निवडी, रिकामा अर्धघडी राहू नको, नाम संकीर्तन जळतील पापे जन्मांतरी. सर्वश्रेष्ठ जात जर या जगात कुठली असेल तर ती भक्त आहे. सर्वश्रेष्ठ पदवी कुठली जर या जगात असेल तर ती भक्त म्हणून पदवी आहे. व्यवहार, भक्तीमध्ये जो व्यवहार होतो तो अतिशय उच्चतेवर पोहोचतो. भक्तीमध्ये व्यवहार काय असतो? मला देव पाहिजे. आणि हा व्यवहार सुरू होतो मला देव पाहिजे या वाक्यावरून, आणि संपतो कुठे माहिती आहे का? परिभक्त हे न सरे पैज जेत. सुरुवात कशापासून झाली? मला देव पाहिजे. आणि याची समाप्ती कुठे? मी देव झालो. बघा बरं का, उलटा व्यवहार आहे इथे. तर गोस्वामी तुलसीदासजी महाराज चित्रकूटला आले. बरं, तुम्हाला अजून एक फायद्याची गोष्ट आहे. तुलसीदासजी महाराजांच्या मनात चिंता कशाची? मग कोणतरी सांगितलं की तू पहिले सेक्रेटरी भेट म्हणे. तुलसीदासजी महाराज मंत्रालयात गेला कधी? आपलं काय झालं म्हणूनच तुला कळत नाही काय? अगं म्हणले येड्या, मंत्रालयात झाला गेला नाही तुला अनुभव नाही. मंत्र्याला भेटायसाठी पहिले सेक्रेटरी भेटा लागते म्हणजे. तुलसीदासजी महाराज आपले साधे बोळे नवीन नवीन माणूस. सेक्रेटरी हनुमान. रामाला जर प्रसन्न करायचं असेल तर हनुमंतराय महाराजांना भेटावं. बरोबर आहे बा. आता सांगून आलाय, आता हनुमंतराय महाराज कुठे भेटतील? पहिली चिंता होती रामाचं दर्शन कुठे होईल, रघुराय कधी भेटेल, रघुनाथ कधी भेटेल, रघुवीर कब मिलेगा. आता चिंता हनुमान महाराज कुठे मिळतील. गोस्वामी तुलसीदासजी महाराज जिथे राहायचे तिथे एक पिंपळाचं झाड होतं. अश्वत्थमेनम सुविरूढ. पिंपळा झाड आलं परत. पिंपळा झाडावर भूत राहते म्हणते. माझं काय आजकाल काय म्हणणं आहे की भूत कुठं राहत नाही ते सांगा. स्मशान सोडून सगळीकडे भूत आहे. ते काय झालं, काही माणसांना भीती होती, रात्रीच्या वेळेस जाऊ नका म्हणले, जाऊ नका, भूत राहतो. तिकडं स्मशानात गेल्यावर स्मशानातले लोक म्हणे शहरात जाऊ नका, शहरातले माणसं डेंजर आहे म्हणून.
म्हणजे माणसाला भूताची भीती आहे आणि भूताला माणसाची भीती आहे. भूत जरी पाठीमागे लागत असेल ना, ग्रहाची दशा पाहून भूत पाठीमागे लागतं. माणसाला आजकाल ग्रहदशेचे कारण लागत नाही, विनाकारण पाठीमागे लागतं. तर गोस्वामी तुलसीदासजी महाराज रोज सकाळी तुळशीला पाणी टाकायचे आणि उरलेलं पाणी त्या पिंपळाच्या झाडावर टाकायचे. तर एक दिवस तुळशीला पाणी टाकायला चालले होते आणि काही कारणास्तव तुळशीला पाणी टाकल्याने गेलं आणि पायात जोरात सळक सुटली, म्हणून तो पूर्ण घडा त्या पिंपळाच्या झाडावर पडल्या गेला. माया प्रबल असतं बरं, मायानंच पडून आलं. तर अशा परिस्थितीत काय झालं, तर त्या पिंपळाच्या झाडावर एक भूत राहत होतं. ते भूत प्रसन्न झालं आणि खाली आलं आणि ते भूत म्हटले की रोज माझी थोडी थोडी तहान तुम्ही भागवत होते, आज तुम्ही उपकार केले, घडाभर पाणी प्यायला दिलं, मेरी प्यास बुझ गई है, क्या चाहिए बताओ, मैं खुश हो गया. ते आता काही ते हुक्म मेरे आका वाका असं काही नव्हतं, साधं होतं बिलकुल. आणि तुलसीदासजी महाराज म्हणले की आपण कोण, तर म्हणे मी ब्रह्मराक्षस. बरोबर आहे. तुलसीदासजी महाराजांना भूत सुद्धा मिळत आहे तरी किती नम्रतेनं वागते. आपल्यासोबत जर भूत आलं तर नाही नाही, ते कसं आहे, ते भूत चांगलं वागल पण आपण चांगलं वागू का. संतों के पास जब भूत चांड प्रेत और पिशाच भी आते हैं ना, तो 2 सेकंड के लिए क्यों ना हो, त्यांच्यातला तो नालायकपणा, त्यांच्यातला तो कर्मटपणा निघून जातो. संतांच्या संगतीचा हा गुण आहे बरं का बाबा. आणि तुलसीदासजी महाराज त्याला म्हणले काय नाही, माझ्यावर उपकार करा म्हणजे, आज एक घडा पाणी पाजलं, उद्यापासून डायरेक्ट पाईप लावतो आणि फक्त तुमचं तोंड कुठं आहे ते सांगा, डायरेक्ट कनेक्शनच देऊन देतो, भरपूर पाणी पाजतो, चिंता करू नका, अख्खी ग्रामपंचायतची टाकी खाली झाली ते चालेल, फक्त मला हनुमान महाराजांचा पत्ता सांग. आणि असं बोलता बोलता तुलसीदासजी महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. त्या भूताला दया आली. मग आता तुम्ही म्हणाले एकदम भूताला दया कशी आली, आजकाल दया भूतांनाच येते. तर त्या भूताला दया आली आणि त्या भूतानी काय केलं असेल पहा बरं का. ते भूत म्हणले आज बाजूच्या गावात रामकथा चालू आहे, बाजूच्या गावात रामकथा चालू आहे आणि त्या रामकथेमध्ये सर्वात पहिले येणारा एक व्यक्ती आहे आणि सर्वात उशिरा जाणारा एक व्यक्ती आहे. त्याला कोड फुटलेला आहे. काही करा, त्याच्या पाया पडा, त्याला विनंती करा, तुमचा सगळा मार्ग सुकर होईल. बरोबर का. हनुमंताचा पत्ता कोण सांगितलाय बघितलं का. एका भूतानं पत्ता सांगितला. तुलसीदासजी महाराज खुश झाले. म्हणले आपले उपकार आहेत, म्हणले भगवंता तू देवच आहे म्हणे माझ्यासाठी, जरी तू भूत असला तरी माझ्यासाठी देव आहे, कारण तू माझ्या मनातली तळमळ संपवलेली आहे. तुम्ही थोडे सोबत चालले असते, पागल झाला का म्हणजे. भूत पिशाच निकट नाही यावे. तर तुलसीदासजी महाराजांना ऍड्रेस कोण सांगितलं, भूतान. म्हणजे आजकाल भूतांना देवाचा ऍड्रेस माहिती आहे पण माणसाला नाही. बरोबर आहे ना. भूताला एवढं माहित आहे कुठे गेल्यावर आपण संपू, म्हणून त्याला बरोबर हनुमंतराय महाराजांचा पत्ता माहित आहे. पण आपण कुठे गेल्यावर परिपूर्ण होऊ हे माणसाला लक्षात नाही, म्हणून त्याला हनुमान मिळत नाही, म्हणून त्याला पत्ता माहित नाही बरं. आणि श्री हनुमंतराय महाराजांच्या ओढीनी गोडीनी गोस्वामी तुलसीदासजी महाराज त्या कथेत आले आणि लक्ष ठेवायला लागले. एक कोड झालेला, कोड फुटलेला, अतिशय जर्जर वयोवृद्ध माणूस बरोबर कथा सुरू व्हायच्या पहिले येऊन बसला आणि अगदी शेवटभर का. आजकाल मोठमोठ्या कथा होतात
तर त्या मोठमोठ्या कथांमध्ये सर्वात शेवटी जाऊन का बरं बसतात माहिती आहे का? कारण की आजकालची ती पेंडॉलची रचना अशी आहे का कथेचा पेंडॉल संपल्याबरोबर भोजनाचा पेंडॉल चालू होते. म्हणजे इकडं कथा संपली, इकडं रावण मेला का तिकडं आपल्याला पहिले लाडू खायला जावं लागेल. मला गोड बातमी रावण मेल्याची. तर असा हनुमंतराय महाराज पेंडॉलच्या सर्वात शेवटी बसलेला होता. कोड फुटलेला अतिशय वयोवृद्ध व्यक्ती, दर 5 मिनिटांतर खाकरणारा, वेश असावा बावळा, परी अंतरी नाना कळा, नाना देशीचे लोक नाना भेटून जावं. दासबोधामध्ये फार सुंदर आणि समर्पक वर्णन आहे. हा वेश अत्यंत घाणेरडा आणि बावळट वेश धारण केलेला व्यक्ती कथेच्या पहिले येऊन बसतोय आणि कथा संपूर्ण झाल्यानंतर जायच्या वेळेस तुलसीदासजी महाराज पाया पडतात, पाय धरतात. मला म्हणतात रामाचं दर्शन करून द्या. तर तो कोडेल माणूस म्हणतो की तू पागल झालाय का, मला हात लावतोय, तुला कोड होईल. तुलसीदासजी महाराज म्हणतात आयुष्यातलं कोड जर सुटायचं असेल तर तुझा कोड मला झालेला चालेल, पण माझं कोड सोड रे, मला राम पाहिजे, मला राम भेटून दे. कधी भेटेल रघुपती, कधी भेटेल रघुपती, कधी भेटेल रघुपती, भेटेल रघुपती, मधला सागमार मारुती, मधला सागमार मारुती, भेटेल रघुपती, भेटेल रघुपती, मधला सागमार मारुती, मधला सागमार मारुती, भेटेल रघुपती. गोसावी तुलसीदासजी महाराज त्या कुबड झालेल्या माणसाच्या चरणावर पडतात आहे. काकुळती आलेला जीव आणि सरते शेवटी 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, पाय काय सुटेच ना. हनुमंतराय महाराज म्हणले की आतापर्यंत मी अडंगा म्हणून प्रसिद्ध होतो, आता हा अडंगा झालेला आहे. आणि एक लक्षात ठेवा, बलबुद्धीमध्ये प्रावीण्य असलेले 100 योजन समुद्र पार करणारे, द्रोणागिरी पर्वत उचलून आणणारे हनुमानजी महाराजांची शक्ती तुलसीदासजी महाराजांच्या त्या 2 हातांनी पकडलेल्या त्यांच्या पायामध्ये संपुष्टात आली. कारण भक्ताचा बंध जो असतो ना, भक्तीचा जो बंध असतो ना, तो जगदीश्वराला अमर्यादित अशा शक्तीला सुद्धा पकडून ठेवतो. बरं, ये स्टिक पास से भी बडा काम करता महाराज. हनुमानजी महाराज म्हणले बरं मी व्यवस्था करून देतो, पण तुला रामजी महाराज इथे भेटणार नाही, तुला चित्रकूट मंदाकिनीच्या काठावर जावं लागेल. तुलसीदासजी महाराज म्हणजे ठीक तयार. बरं, नवल असं आहे की या संपूर्ण कथेमध्ये हनुमानजी महाराज हे कर ते कर, असं करावं लागेल तसं करावं लागेल, मंत्र उलटा मंत्र सीधा, कुछ भी नाही. लोक म्हणतात असं कसं काय, आम्हाला तर एवढी मेहनत करावी लागली. तुलसीदासजी महाराजाला कुठली लॉटरी होती का काय, कुठला लग्गा होता, कुठला जुगाड होता नव्हे, अंतःकरणातली तळमळ परिपूर्ण होती. जमीन मशागत करून तयार असली तर बी लवकर उगवतं. बरं, आणि तुलसीदासजी महाराज चित्रकूट मध्ये माता मंदाकिनीजीच्या तीरावर उभे आणि हनुमानजी महाराज झाडावर पक्षी बनून उभे आहेत. चित्रकूट के घाट पर भई संतन घाट पर भई संतन तुलसीदास चंदन तिलक दे सद्गुरुनाथ महाराज के जय. तर काय झालं की हनुमानराय महाराजांनी काय सूचना दिली असेल बघा. म्हणले जो कोणी व्यक्ती
त्याला तेवढ्याच नम्रतेने, तेवढ्याच एकी भावाने, तेवढ्याच सायुज्यपणे, तेवढ्याच सहजपणे तिलक लगाव. काय करावं? तिलक लगाव. तर आता हे तिलक लगाव का बरं म्हटलं असेल? मला एका कार्यक्रमात एका जणांनी विचारलं, का म्हणले महाराज वो तिलक क्यों लगाना चाहिए? बरं का नाजी, तिलक क्यों लगाना चाहिए? आम्ही गावाखेड्यात होतो आणि तिथे फॉरेस्टची जमीन सुरू होती बरं का. त्याला मी तेव्हा उत्तर नाही दिलं. सकाळी आम्ही जेव्हा मॉर्निंग वॉकला गेलो, मॉर्निंग वॉकला जाणं म्हणजे कसं थोडंसं हाय स्टेटस असतं की नाही. आजकाल शहरी विभागात की नाही लोक असे बसले की सांगते, यु नो आम्ही सकाळी 5 वाजता मॉर्निंग वॉकला जातो ना. रात्री एवढं खायचंच कशाला का सकाळी मारायला मॉर्निंग वॉकला जावं लागलं. एक पोळी जर कमी खाल्ली तर विनाकारण तडफड करायची काय करत. बरं मॉर्निंग वॉक करा ना, पण ते मॉर्निंग वॉक करण्यात सुद्धा स्टेटस सिम्बॉल आहे का? आणि सर्वोत्तम सांगतो की कुठली गोष्ट करण्यात लोकांना सांगण्याने असो. तर आम्ही सकाळी ते भटक्यात भटक्यात जंगलापाशी गेलो आणि अचानक मला त्यांनी काळ विचारलेला प्रश्न आठवला की महाराजजी तिलक क्यों लगाते? तर ते फॉरेस्टचे जे झाड असतात सागवानचे किंवा ते लावलेले रोपवाले, प्रभाकर दादा त्याच्यावर पेंट लावलेला असतो. पाहिलं का सगळ्यांनी? पाहिलंय का? म्हणजे मी सांगता तो हो म्हणा, नाही तर पुढे बोलत नाही ना आपण, आपल्याला गरज नाही. पण खरं आहे की नाही, जेवढे काही सरकारी झाडं असतील त्याच्यावर रंग लावलेला असतो आणि कुठेतरी नंबर लिहिलेला असतो. बरोबर आहे. मग त्या महाराजांना म्हटलं की महाराजजी या झाडांकडे पहा. महाराजजी म्हणजे हम रोज ही देखते हैं, आम्ही रोज. म्हटलं याच्यावर रंग का बरं मारलेला हो? म्हणजे इससे मालूम पड़ता है कि ये पेड़ जो है वो सरकारी है, इसे काट नहीं सकते. मग मी म्हटलं अरे येड्या, मस्तकवर तिलक एवढ्यासाठी लावतात की त्यांनी माहित पडेल ये रघुवीर सरकार की प्रॉपर्टी, इसीलिए तिलक लगाना चाहिए. टाळ्या वाजवा ना, झोप उडते ना. 3 ते 5चा वेळ आहे. वामकुक्षी, इसीलिए तिलक लगाना चाहिए. मग आता म्हणून हनुमानजी महाराजांनी म्हणलं आता म्हणजे स्वप्नील महाराजांनी सांगितलं आणि तिलक कावर लावायचं म्हणून मग माझ्या सांगण्यावरून बरं आपले काहीतरी स्टेटस पाहिजे ना. माझ्या सांगण्यावरून हनुमानजी महाराजांनी तुलसीदासजी महाराजांना सूचना केली की येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू चंदनाचा टिळा लावायचा. आता तुलसीदासजी महाराज अगदी इमान इतबारीने चंदन घोटतात आहे, लोक येतात आहे, टिळ लावतात. 2दा चान्स हुकला बरं. रघुनाथजी महाराज येऊन टिळा लावून गेले. तुलसीदासजी महाराज म्हणले हनुमानजी महाराज क्या फसाया हमको? बोले चंदन घिसते घिसते दिन गए बीत, हुई नहीं बात, आए नहीं रघुवीर. हनुमानजी महाराज म्हणले 2 बार आवत रही, तो नहीं नैनन की प्रीत. पावर कथा साधारणच आहे. 2दा रघुनाथजी येऊन गेलेले आहेत. असं कसं काय होईल? प्रत्यक्ष राम 2दा येऊन गेलेले आहेत आणि तरी तुलसीदासजी महाराजांना काहीच वाटलं नाही. असं कसं काय? आम्ही तर रामायण सिरियल पाहिली, ते राम येते ते म्युझिक लागते म्हणलं. बरं आपल्या सिरियल मध्ये सुद्धा पाहिलं का तुम्ही, देव प्रगट व्हायचा तर तो सर्व होत नाही. ते धडधड 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 बिलकुल असं ते लाइटिंग आणि ते 100 वॅटचे 4-5 बल्ब. म्हणजे ते धारणा झालेली आहे की भगवंत जर प्रगट जरी व्हायचं म्हटलं तरी अख्ख्या गावाला माहीत पडेल. एका जणानं ते लिहून ठेवलं, भगवंता आम्ही तपस्येत बसत आहोत, आपल्याला प्रसन्न व्हायचे असल्यास अगदी चुपचाप प्रसन्न व्हावे, कारण गावच्या पाटलाला माहीत पडू देता कामा नये. मग 2-2दा तुलसीदासजी महाराजांच्या प्रत्यक्ष समीप जवळ रघुनाथजी महाराज येऊन गेले आणि तरी रघुनाथजी महाराज आल्याची सूचना तुलसीदासजींना का नाही आली? इथे फार मोठी शिकवण आहे. मनात जोपर्यंत कणव, कारुण्य आणि कळवळा नसतो ना, तोपर्यंत आलेला पाऊस सुद्धा टेन्शन देतो बरं. असेल त्यावेळेस मातीचा सुगंध दरवळतो आणि पाऊस हा किती कामाचा आहे याचं महत्व कळतं.
तो कळवळा अजूनपर्यंत तयार नव्हता झाला. इच्छा तर होती की रघुनाथांची भेट व्हावी. हनुमान जी महाराज म्हणले ऐसा नहीं चले, हमारी कंडीशन यही थी, रघुनाथ जी तो मिल जाएंगे, अंदर से यहां से कुछ तो भी होना चाहिए. आणि खरंच तुलसीदासजी महाराजांना वाईट वाटलं की आपल्या जो फक्त इच्छा आहे त्या इच्छेच्या पाठीमागची प्रीती आणि मानस नाही. आणि तरी बघा बरं का, इथे तुलसीदासजी महाराज हनुमानजी महाराजांना गुरु म्हणतात. का बरं म्हणत असतील? का बरं म्हणत असतील? पुनश्च एकदा गडबड झाली. रघुनाथजी महाराज एका ब्राह्मणाचा वेश धारण करून आलेले आहे. बोले ब्राह्मण देवता हमें टीका लगाओ. तुलसीदासजी महाराज चंदन गुटतात आहे आणि टीका लावतात आहे, काही फरक पडलेला नाही. म्हणतात चित्रकूट के घाट पर भई संतन की भीड़. तुलसीदास चंदन घिसे तिलक देत रघुवीर. आणि हे कोण बोलतंय तर पक्षीच्या रूपात झाडावर बसले हनुमंतराय महाराज बोलतात आहे. तेव्हा आमचा ट्यूबलाईट लागला तुलसीदासजी महाराजांचा. तुलसीदासजी महाराजांनी चंदन घोटणं सोडून दिलं, टीका लगाया नाही. प्रत्यक्ष शरणागत रघुनंदन जगत बाळग भक्तवत्सल जानकी जीवन स्मरण रघुनाथजींचं दर्शन झालेलं आहे. आणि तुलसीदासजी महाराज ढस रडतात आहे. अक्षरशः मंदाकिनी फिकी होऊन पडलेली आहे. गंगाजी एका डोळ्यातून, जमुनाजी एका डोळ्यातून आणि आज्ञाचक्रातून प्रत्यक्ष धारण झालेली सरस्वती, तीनही नद्यांचा संगम प्रयागराज. श्री रामचंद्रांच्या चरणांचा अभिषेक करतात. रामचंद्र महाराज म्हणतात हनुमानजींना, हनुमंता अरे तुझ्यासारखे माणसं असले पाहिजे, तुझ्यासारखे दास असले पाहिजे, तेव्हा कुठे असा अभिषेक घडतो. आणि भगवान रामचंद्रांनी काय केलं असेल, भगवान रामचंद्रांनी तुलसीदासजींना आलिंगन दिलं. काय नशीब असेल. म्हणजे माणसांनी मंत्र जाप करावा, तंत्र जाप करावा, अनेकोत्तम उपवास करावे. मी तर म्हणतो बिलकुल सोमवार शंकराचा, मंगळवार महालक्ष्मीचा, बुधवार अजून एखादा देव ऍडजस्ट करून घ्यायचा, गुरुवार साईबाबाचा किंवा दत्तात्रयाचा, शुक्रवार जय जय संतोषी माता, शनिवार हनुमान महाराज. घरातलं अन्नही वाचतं. फक्त शेंगदाणे महाग झालेले आहेत, त्यामुळे शक्यतो निर्जला करावा, म्हणजे आरोचं पाणी पण वाचतं. बरोबर आहे का? आणि दुष्काळात फायदा बरं काय, बिलकुल फायदा. उपवास करावे माणसं, पण एक लक्षात ठेवावं, उपवास फक्त अन्नाचा करू नका, उपवास मनाचा पण करा. उपवास या शब्दाचा जेवणाशी, पोटाशी, खाण्याशी काही संबंध नाही. उपइतिवास हा स्वतःच्या रोजच्या कर्मधरणेपासून उप म्हणजे निवृत्त होऊन एका वेगळ्या सहवासात जाणे म्हणजे उपवास. नाहीतर नाही उद्या उपवास आहे, उद्या एकादशी आहे, बरं आहे का, बरं दशमीला सुरुवात होते, उद्या एकादशी आहे असं म्हणायची. मग ती कशासाठी होती? भगर आहे का घरात? एकादशीची सुरुवात कशापासून होते? शेंगदाणे. आणि सर्वात महत्वाचं, आजकाल एकादशीचा आधार विठ्ठल नंतर आहे, साबुदाणा. बरं एकादशीची सुरुवात झाली, एकही माळ झाली नाही विठ्ठलाची, टेन्शन कशाचं? साबुदाणा भिजत घातला का आणि कच्चा राहते नाही. पहा बरं का, स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा की आमचे उपवास साबुदाण्यात जातात, शेंगदाण्यात जातात, चिप्स मध्ये जातात. म्हणजे काल आम्ही पण आमटी खाल्लेली आहे शेंगदाण्याची. पण खरंच विचार करा, आणि एकादशी कशी करावी या बाबतीत दंडक प्रत्यक्ष जर असेल तर एकादशी नामस्मरणाची जावी, कीर्तन सेवेची जावी, प्रवचन सेवेची जावी, भगवंताच्या सान्निध्यात जावी, ज्ञानेश्वरीच्या सान्निध्यात जावी, जगद्गुरूंच्या सोबतीत जावी, की साबुदाणा, पेन, खजूर. आणि बरं त्याच्यात कसं आहे, काय प्रकार कसं आहे, एकादश आहे ना. म्हणजे जेवढ्या वेळ ती तिथी नाही येत वर्षातून, त्याच्या चौपट 8 दिवसातून लोकांना सांगते एकादशी आहे ना.
जे कर्म भगवंताच्या प्रती आपण करतो ना, जे कर्म भगवंताच्या प्रती आपण करतो त्याचा आपण जेवढा गवगवा करत जातो तेवढं ते नष्टप्राय होत जातं बरं का. प्रमाण पाहिजे साधू बुवा. धर्माचा पसारा वाटून या चौबोरा, तो धर्म नोय वीरा अधर्म व्हायचे. धर्माचा पसारा जर तुम्ही चौकात जाऊन मांडाल तर तो धर्म होणार नाही, तो अधर्म आहे बरं का. ज्ञानोबराय महाराजांचं प्रमाण आहे. त्यामुळे उपवास करावा, पण तो उपवास मी खरं सांगतो बरं का, एक वेळ जेवण करा, एक वेळ जेवण करा, पण एकादशीच्या दिवशी गाथेतले 15 प्रकरण तरी वाचणं झाले पाहिजे, किंवा ज्ञानेश्वरीचा एक अध्याय तरी वाचणं झाला पाहिजे. हा समर्पित भाव ठेवा बरं का. नाही तर मग चिप्स, याच आयुष्य बटाटा ना खाते बटाटा. या निमित्ताने एकादशीचं एवढंच सांगणं झालं की उपवास हा जेवणाशी संबंधित कधीच नाहीये. जेवणाशी संबंधित असलेल्या उपवासाला लंघन हा शब्द आहे. आणि हे सुद्धा क्लिअर करून देतो, जे परत मी अधिकाऱ्यांना सांगतो. आजकाल तसं 10 वेळा लोक म्हणते की नाही माझा अधिकार नाही. एक महाराज होते आमच्या कार्यक्रमात, ते म्हणले आता याच्यानंतर स्वप्नील महाराज बोलणार आहे. आम्ही काय म्हणले, त्यांच्या पायाची चप्पल. बोलताना तर मोठे हुशार बोलते बरं का, म्हणजे बोलायला काय नाही, आम्ही काय म्हणले त्याच्या पायाची चप्पल. आता एखाद्याचं नशीब कधी खराब आहे का त्याचं बोलणं झाल्यावर माईक माझ्या हातात नाही, म्हणजे त्याचं नशीब अत्यंत खराब आहे. त्याचं नशीब खराब होतं, त्यानं बोलून ते घेतलं. आम्ही काय म्हणजे स्वप्नील महाराजाच्या पायातली चप्पल, माईक आपल्या हातात आला. म्हणलं आता आपल्या सर्वांशी माझ्या चपलीनी संवाद केलेला आहे. मी तर म्हणलं का ती चप्पल नाही, तो ब्रँडेड जोडा आहे म्हणलं माझा. त्याचं तोंड फुगलं महाराज. म्हणले महाराज असं कसं काय म्हणलं तुम्ही आम्हाला, तूच बोलला होता ना. आम्ही काय स्वप्नील महाराजाच्या पायातली चप्पल. तर बोलायचं तर खरं बोला ना, नसेल तर मग दुसऱ्याला मस्का लावायला कसं बोलायचं. तू काय म्हणे सत्य सांग होता विनाकारण काही शब्द वापरायचे. म्हणून मी तुम्हाला सांगतो अधिकाराने बोलतो. आणि मला अधिकार कुठून मिळाला हे त्यांनी मोजावं ज्याला स्वतःचा अधिकार माहित असेल बरं का. नाही तर आजकाल काय झालेलं आहे, संत कोणाला म्हणावे, कोणाला लिहायला सांगा तुम्ही, त्याला फक्त एवढं म्हणायचं मासिकात लेख द्यायचा आहे, 3 पानं भेटतात आहे, मासिक 1 लाख लोकांपर्यंत जाणार आहे, प्रतिष्ठित संस्थेचा आहे. आणि लेखाचा विषय काय, संत कोणाला, हे लिहितो नो. मला हे कळत नाही, संत कोणाला म्हणावे हे लिहायसाठी काहीतरी साधना लागेल ना बुवा, काही तर अभ्यास लागेल, निधिध्यासन लागेल ना. कोणी उठसूट लिहितं. बरं आजकाल अजून प्रसिद्ध व्हायचा मुद्दा काय आलेला आहे. माझं नेहमी म्हणणं असतं, मी तुम्हाला आणि तुम्ही मला येड्यात काढण्यापेक्षा दोघं मिळून तिसऱ्याला करू ना. सर्वात सुंदर सूत्र आहे बरं का. मी तुम्हाला येड्यात काढण्यापेक्षा आणि तुम्ही मला येड्यात काढण्यापेक्षा दोघं मिळून तिसऱ्याला येड्यात काढू ना. आजकालची पद्धत झालेली आहे, फेमस जर व्हायचं असेल तर टीका करायची, एकमेकांवरच टीका करायची. हे खूप चालू आहे सध्या. तू माझ्यावर टीका करायची, मी तुझ्यावर टीका करायची. उरलेले लोक जे पाठीमागे आले आपली जमून गेली बस, संपला विषय. अशाने चालत नाही. अधिकार म्हणजे काय, तर अधिकार फक्त एवढाच आहे, सर्वांशी येथ. मग तुम्ही अधिकार वाटणारे कोण ते सांगा. संत प्रमाणे सर्वांशी येत आहे अधिकार. इथे अधिकार हा योग्यतेवरून पदावरून नाही मोजला गेलेला आहे. तुमच्याकडे प्रॉपर्टी किती आहे, तुम्ही किती ट्रस्टचे ट्रस्टी आहे, तुम्ही किती कीर्तन केलेले आहे, तुम्ही किती भागवत कथा ऐकता, तुम्ही किती श्रवण केलेलं आहे, तुम्ही कुठल्या महाराजांच्या सोबत किती दिवस राहिले, तुम्हाला गुरु किती आहे, हे अधिकाराचं मानक नाहीये. तुमची साधना किती आहे, तुमचा रोजचा नित्यकर्म किती आहे,
गीता विनाकारण बोलत नाही. भगवद्गीतेमध्ये नित्य आणि नैमित्तिक कर्मावर एक अख्खा अध्याय वाचलेला आहे बरं. इथे अधिकाराची भाषा साधनेतून सुरू होते, पदांमधून नाही. अधिकार हा साधनेचा अधिकार म्हटलेला. सर्वांशी येत आहे त्या अधिकाराने सांगतो. करण्यासाठी अनेक मंत्र तंत्र योजना तंत्रयंत्र, म्हणजे आम्ही तो स्वतः नाथ संप्रदाय आहोत. जगातला सर्वात मोठा गुप्त मंत्रांचा संग्रह हा नाथ संप्रदायामध्ये, त्याला शाबरी म्हणतात. आणि गोस्वामी तुलसीदासजी महाराजांनी मंगलाचरण मध्ये साबरीचा उल्लेख केलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी साबरीचा उल्लेख केलेला आहे. ही साबरी विद्या नाथ संप्रदायाची. पण अगदी स्पष्टपणे सांगतो की कुठला मंत्र जपल्यानंतर, कुठली साधना केल्यानंतर भगवंत प्रसन्न होतो, भगवंताकडे जाता येतं, भवदिव्यता येते, भगवत्ता अंगी येते, हे नंतरचा विषय आहे. सर्वात पहिले समर्पितता आणि शरणागती पाहिजे हो महाराज. आणि ती शरणागती इथे तुलसीदासजी महाराजांमध्ये होती. अगदी सहजपणे प्रभू श्री रामचंद्रांचं दर्शन झालं. आणि प्रभू श्री रामचंद्रांचं दर्शन झाल्यानंतर, प्रभू श्री रामचंद्रांचा स्पर्श झाल्यानंतर गोस्वामी तुलसीदासजी महाराजांनी कोणाला रिक्वेस्ट केली असेल, कोणाला विनंती केली असेल? हनुमंतराय महाराजांना विनंती केली. दर्शन तर झालं. पहा बरं का, दर्शन तर झालं, पण मला आता एकदा रामकथा ऐकायची. हनुमानजी महाराज म्हणे लोगावले शांतीनाथ महाराजांच्या मठात चालू आहे, माझी काही जास्त बोलू नको, तिथं सकाळी 9 ते 12 जात जा. तुलसीदासजी महाराज म्हणले नाही, मी रामकथा ऐकायची असं जेव्हा म्हटलं ना, म्हणले तर रामकथा प्रत्यक्ष ज्यांनी पाहिलेली आहे, रामकथेमध्ये संमिलित आहे, राम ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष उपस्थित आहे, अशा तुमच्या हनुमंतराय महाराज तुमच्या मुखातून ती ऐकायची. आणि हनुमंतराय महाराज नकार देऊ शकले नाहीत. कारण परत समर्पित भावना, शरणागती तुलसीदासजी महाराजांमध्ये प्रगट होते. आणि हनुमंतराय महाराजांनी चित्रकूटमध्ये तुलसीदासजी महाराजांना संपूर्ण रामचरित्र ऐकवलं. हे रामचरित्र ऐकल्यानंतर हनुमानराय महाराजांनी महारुद्र भगवान, पवनसुत, वायुनंदन, बलभीम हनुमान महाराजांनी आदेश केला की माझ्याकडून जी रामकथा तुम्हाला ऐकवल्या गेलेली आहे, आता तिचं तुम्ही लिखाण काम करावं. पुस्तक छापायची इच्छा नव्हती. रामचरितमानस इतकं प्रगट रूपाने सगळीकडे का बरं प्रकाशित झालं? कारण लेखकाला आपलं पुस्तक छापल्या गेलं पाहिजे आणि ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे अशी आशा नव्हती. इथे प्रत्यक्ष देव की आमच्या मुखातून जे रामचरितमानस तुम्ही श्रवण केलेलं आहे त्याला फक्त लेखणीबद्ध करावं, स्वतःची कला वापरून, आणि त्यानंतर तो ग्रंथ सर्वत्र पूजनीय होईल असा हनुमंतराय महाराजांनी आशीर्वाद दिला. गोस्वामी तुलसीदासजी महाराजांनी रामनवमीच्या दिवशी रामचरितमानस लिहायला सुरुवात केली. तब्बल 2 वर्ष 7 महिन्यांचा वेळ घेत पुनश्च एकदा अक्षय तृतीयेच्या दिवशी रामचरितमानसाचं लिखाण परिपूर्ण झालं. बरं, रामचरितमानस कुठल्या भाषेत असेल तर रामचरितमानसची भाषा अवध, अयोध्येची भाषा आहे, अवधी भाषा म्हणतात त्याला. ही प्राकृत भाषा आहे जी आजही उत्तर भारतात, म्हणजे खास करून युपी मध्ये, उत्तर प्रदेशामध्ये आजही बोलल्या जाते. त्या अवधी भाषेमध्ये या रामचरितमानसाचं प्रागट्यीकरण झालं. बरं, याचं नाव सुद्धा रामचरितमानस जे आहे ते रामचरितमानस नाही बरं का, ते फक्त रामचरित आहे. ज्या वेळेस काशीमध्ये, आजही काशीमध्ये तुलसी घाट आहे, 80 घाट म्हणतात त्याला, त्या घाटावर गोस्वामी तुलसीदासजी महाराजांनी रामचरितमानसाचं लिखाण पूर्ण केलं आणि तिथल्या काही लोकांनी विरोध केला.
की काय म्हणतो संत लिहिलेलं आहे. बरं हे आपल्याला काही नवल नाही बरं का, आपल्याला काही नवल नाही. असं आपल्या महाराष्ट्रात सुद्धा ज्ञानोबांसोबत घडलेलं आहे, असं आपल्या तुकोबांसोबत सुद्धा महाराष्ट्रात घडलेलं आहे. याला जातीविशेष नसतो, याला जातीविशेष नसतो. हा एका नवोदित व्यक्तीचा भक्तीचा अधिकार जेव्हा उज्ज्वलतेवर जातो तेव्हा कुटाळ बुद्धीच्या लोकांना जळलेला मानसिकता जी असते ना ती इथे कारणीभूत असते. याला जातीविशेषाची गरज नाही. तुकोबाराय महाराजांना ज्यांनी छळलं होतं ते जातीविशेष नव्हते, त्यांची ती योग्यता नव्हती, त्या योग्यतेवर पोहोचू शकत नव्हते म्हणून त्यांनी तुकोबांचा छळ केला. संत कसा असावा? गजानन महाराजांना रेल्वे स्टेशनवर उसाच्या धांड्यांनी ज्यांनी मारलं की नाही, गजानन महाराजांनी त्याच उसाच्या धांड्यांना पिळून त्याचा रस काढून कोणाला प्यायला दिला? ज्यांनी मारलं होतं त्यांना. मान्य आहे की नाही? मग गजानन महाराजांना सुद्धा मारणारे कोण होते? विकृत बुद्धीचे लोक होते. त्याच्यात जातीविशेषाची काही गरज नाही. आणि अशीच काहीतरी घटना तुलसीदासजी महाराजांच्या सोबत घडली. काय सांगावं, आपल्या नशिबात हनुमान असा इंतकाच. आणि तुलसीदासजी महाराजांना लोकांनी सांगितलं की हा ग्रंथ जो आहे हा अत्यंत विचित्र ग्रंथ आहे, हे तुझ्या मनाची कल्पना आहे. आणि बघा बरं का, मुद्दामून सांगतोय, तुलसीदासजी महाराजांनी हा ग्रंथ रात्री विश्वनाथ भगवान, काशी विश्वनाथ भगवंताच्या समोर ठेवला. रात्री मंदिर बंद झालं आणि सकाळी जेव्हा मंदिर, माझ्याकडे पाहणं सगळ्यांनी, दिसायला तसा चांगला आहे माझ्याकडे. आणि तुलसीदासजी महाराजांनी जेव्हा सकाळी मंदिर उघडले गेलेलं आहे त्यावेळेस रामचरित मानसावर प्रत्यक्ष भगवान शंकराची स्वाक्षरी आली आणि हा ग्रंथ जगन्मान्य झाला. तर हा रामचरित मानस ग्रंथ जो आहे हा प्रत्यक्ष भगवान शंकरांनी स्वतःच्या स्वाक्षरीने लिहून दिलेला, स्वतः भगवान शंकरांनी प्रगट केलेला रामाचा मानस, त्या मानसातून प्रदर्शित झालेलं रामाचं चरित्र म्हणून रामचरित मानस प्रसिद्ध झाला. आणि त्यानंतर मग गोस्वामी तुलसीदासजी महाराजांनी अनेकोत्तम ग्रंथांची, इतर ग्रंथांची पण रचना केली. शब्दावली आहे, ग्रंथावली आहे, अनेकोत्तम छोटे छोटे पद आहेत. आणि तुलसीदासजी महाराजांच्या जीवनात सुद्धा अनेकोत्तम चमत्कार. पण हे सगळं करत असताना तुलसीदासजी महाराजांनी स्वतःच्या गुरुप्रती कर्तव्य प्रकट करण्यासाठी एक सुंदर रचना केली बरं. आणि त्या रचनेचं नाव आहे श्री गुरुचरण सर्व जरा निज मुकुर सुधारी बरनौ रघुबर विमल जसु जोदायकु भलुजार तनु जानिके सुमिरो पवन शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन
तसं 84 सिद्धांमध्ये जे स्थान आहे त्या स्थानानुसार हनुमानजी महाराजांना काय म्हणतात, सकाळी नामकरण केलेलं आपण सकाळीच नाव ठेवलं संध्याकाळी विसरून गेले. आता हनुमान जरा त्याला ओळखणार पण नाही थोड्या वेळाने. बीरबंकनाथजी महाराज की. नवनाथ 84 सिद्धांमध्ये हनुमानजी महाराजांचं जे स्थान आहे त्याला बीरबंकनाथजी महाराज असं म्हणतात. आणि आपणासाठी परत एकदा पुनश्च एकदा एक्स्ट्रा इनिशिएटिव्ह म्हणून एकावर एक फ्री सॅम्पल म्हणून सांगून ठेवतो. नवनाथ 84 सिद्धांमध्ये उत्तर भारतामध्ये आमची जी परंपरा आहे त्याच्यात रावणाचं सुद्धा 84 सिद्धांमध्ये स्थान आहे. रावण सुद्धा 84 सिद्धांमध्ये एक आहे बरं. तो भक्त श्रेष्ठच होता, त्याचं चरित्र येईल. आता रावणावर एक पूर्ण प्रकरण बोलावं लागतं. मग आता लोक म्हणतील रावणावर एक पूर्ण प्रकरण का बरं. मला एक सांगा, आपल्या गावात जर समजा आपण रामावरचं एखादं नाटक ठेवलं तर रामलीला म्हणतात. रामलीला फार मोठमोठ्या प्रमाणात होतात तिकडे. आता या रामलीलांचं जर समजा आयोजन करायचं ठरवलं तर आपण सर्वात पहिले मेन ऍक्टर कोण आहे, राम बरोबर. तर दिसायला बरोबर असं सावळं पण व्यवस्थित असं एखादं काटतं पाहू. मग त्याच्यापेक्षा थोडं ऊन भाग गाव आहे ना लक्ष्मणासाठी.
मग एखादी गोरी पोरगी एकदम म्हणजे जी बिलकुल ओरिजिनल रामाला पण शोभणार नाही एवढी मुद्दामून गोरी त्या डोंगऱ्यासोबत ठेवायची आहे म्हणून सीता म्हणून आपण निवडतो. राम लक्ष्मण सीताची निवड झाली. मला खरं प्रामाणिकपणे सांगा, रावणाचा सुद्धा जर रोल करायचा असेल तर दिसायला बिलकुल सुंदर नसलेला, अंगाने बिलकुल सडपातळ नसलेला, सगळीकडून फुगलेला, अकराळ विक्राळ असलेला नट निवडतो की नाही आपण? मान्य आहे की? साध्या रामचरित्राच्या नाटकाला सादर करत असताना आपण रावणाचा सुद्धा ऍक्टिंग करणारा व्यक्ती रावणाच्या रेखाटणे सारखा निवडतो. त्याला डायलॉग सुद्धा देताना रावणासारखं बोल ना दे, रावणासारखं बोल ना, राक्षस आहे ना तो. बरं हेच त्याला सांगते तू राक्षस आहे, करतो की नाही? साध्या नाटकामध्ये जर समजा रावणाचा अभिनय करणारा व्यक्ती निवडावा लागतो, हे तर प्रत्यक्ष रामाचं चरित्र आहे. राम के साथ झगड़ा करने के लिए, राम के साथ दुश्मनी निभाने के लिए भी दुश्मन का नाम रावण होना पड़ता है. रावणासाठी एकदा टाळ्या वाजल्या. बरं आता रावणासाठी टाळ्या का बरं मानल्या? आता आमची पंचायत अशी आहे, समोर रामचरितमानसाचा ग्रंथ आहे, उजव्या बाजूने एक नाही 5 तोंड असलेला हनुमान आहे, एकाला कोणतरी सहन करल हा 5-5 तोंडाचा. बरं हे पुरे नाही तो प्रत्यक्ष समोर कोण आहे? भगवान शंकर. अहो रावणाला सुद्धा एकदा वंदन केलं पाहिजे, रावणाला सुद्धा एकदा नमन केलं पाहिजे. कारण ज्यावेळेस रावणाचा मृत्यू झालेला आहे त्यावेळेस प्रत्यक्ष भगवान रामचंद्र स्वामी महाराज त्याला नमस्कार करतात आणि उत्तर रामायणाच्या प्रमाणानुसार बरं का प्रभाकर भाऊ, त्याच्यात प्रमाण आहे, मानसमध्ये नाही लिहिलेलं. मानसामध्ये वाल्मिकी रामायणामध्ये प्रचंड ठिकाणी फरक आहे, तो वेळोवेळी सांगू. पण उत्तर रामायणाच्या संदर्भानुसार राम 1 दिवसांचा पश्चाताप करण्यासाठी हिमालयात सुद्धा गेले होते. म्हणजे महाराज विचारतात की तुम्ही पश्चाताप कशाला करताय, तुम्ही तर एका राक्षसाला मारलेला आहे. तेव्हा भगवान रामचंद्र म्हणतात राक्षसाला मी मारूच शकत नाही, राक्षस अस्तित्वातच नसतो, राक्षस प्रवृत्तीचं मी निंदालन केलेलं आहे, राक्षस अस्तित्वात नसतो. बरं का, राक्षसी वृत्ती असते, त्या वृत्तीला जरी मी मारलं असेल तरी रावण उच्च शंकराचा भक्त होता. त्या दुष्ट प्रवृत्तीला मारत असताना कुठेतरी त्याच्यातला भक्त सुद्धा मेला ना. त्या भक्ताचं कुठेतरी किंचित का होईना या पायी नुकसान झालेलं आहे, म्हणून मला पश्चाताप करण्यासाठी 1 दिवसासाठी जावं लागेल. आणि उत्तर रामायणाच्या 56व्या सर्गानुसार भगवान रामचंद्रांनी पश्चाताप घेतलेला आहे रावणाला मारल्याबद्दल. म्हणून आपलं कर्तव्य आहे की त्या रामाचं चरित्र सांगत असताना रावणाच्या बाबतीत किंचित का होईना, किंचित का होईना, परंतु सहानुभूती ठेवली पाहिजे. माझ्याकडे 4:35 झालेले आहे आणि आता 25 मिनिटं उरलेले आहे. या 25 मिनिटात सर्व पार्श्वभूमी आणि महत्व सांगून उद्या आपल्याला शिवविवाह करायचा आहे. परत बुंदी आणि शेवही तयार आहे. नाही जर उद्या लग्न केलं तर मांडवाचं भाडं वाढव, दुसरा आपला स्वयंपाक व्हायचा आहे. आणि शंकर महाराज बिलकुल तयार बसलेले आहे. मगाशी खरंच मला फोन येऊन गेला, मेकअप मॅन बोलवलेला आहे म्हणले, पार्वतीच्या घरी पुरा जानोसा तयार झालेला आहे म्हणले, फक्त गदो घोडं काय आणायचंय ते सांगायचं. प्रभाकर म्हणलेले सांगून द्या म्हणे का साऱ्या पैशाचा इंतजाम करून ठेवा. त्यामुळे उद्या शिवविवाह करूनच आहे आणि ते बंधन आहे. उद्याचा शिवविवाह राहील, परवाचा रामजन्म राहील, नेरवा. बरं आता हे काय झालं, गडबड अशी झाली की शंकराचं लग्न करून देतोय म्हणल्याबरोबर रामाचाही फोन आला होता, त्याचं लग्न करून दिलं म्हणे. मग माया कसं काय, मी तर ब्रह्मचारी हाव नाही म्हणे. बरं रामचरित माणूस उकलून जर पाहिलं खरंच रामाचं लग्न झालेलं आहे ना. मग आता शेवटी 4थ्या दिवशी रामाचा विवाह करून देणं आहे. मग एकदा विवाह करून दिला की आपली जबाबदारी मोकळी. म्हणजे कसं, रामाचं लग्न पाहिलं का आपण डोळे मिटाले मोकळं नाही का, असं म्हणायचं फक्त. आणि याचं लग्न झालं आता उद्या म्हणते नातवाचा थोडासा पाळणा, हा डोळे मिटायला तयारच होत नाही. बरं का, हा डोळे मिटायला तयार होत नाही. उलट हा काय म्हणते, आता 2-2 नातू आहे झोपू देत नाही म्हणते. तू तर डोळे मिटायची गोष्ट करून आला होता ना. पण माझं खरं सांगतो बरं का, एकदा रामाचं लग्न झालं का त्याला वनवासात पाठवायला मोकळा. आणि जोपर्यंत एक लक्षात ठेवा, कोपऱ्यावर कोरून ठेवा जे सांगतोय ते.
राम जेव्हा वनवासाला निघतात तेव्हा प्रत्येक ग्रंथ तो वाल्मिकी रामायण असेल, अगदी सांभाळून आहे का बरं का, परी एकले अवधान दीजे. आपल्या बैऱ्या कानांची मशीन घ्यायची परंपरा सुद्धा आहे आपल्या गुरु परंपरेमध्ये. ती मशीन न लावता आहे का, पुष्कळदा मशीन लावून ऐकू येत नाही. आता ती मशीन खराब असते का ऐकायचं नसते ते माहित नाही. ज्याला समजत ते समजा. पण वाल्मिकी रामायण पहा किंवा उत्तर रामायण पहा किंवा रामचरितमानस पहा किंवा ज्या विचित्र रामायणाची आपण गोष्ट पुष्कळदा करतो, राम वनवासातून निघेपर्यंत भाऊ रावणाला कोण्याही लेखकाने, कोण्याही ऋषीनी, कोण्याही मुनीनी रामाला पुरुषोत्तम ही पदवी दिलेली. प्रत्येकाने युवराजच म्हटलेला आहे, प्रत्येकाने राजा रामच म्हटले. आणि रामाला पुरुषोत्तम कधी म्हटलं. सीतेचं हरण झाल्यानंतर वानरांची सेना घेऊन सेतू बांधून जेव्हा रामाने रावणाचं निर्दालन केलेलं आहे, रावणाला मारलेलं आहे आणि परत अयोध्येला वापस येतात आहे, तेव्हा त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हटलं गेलं. संकट पार केल्याशिवाय, राक्षसांना मारल्याशिवाय स्वतःच्या आयुष्यात रामाला सुद्धा लोकांनी पुरुषोत्तम म्हटलेलं नाही. आणि आम्ही 4 वर्षात शिक्षण संस्थेतून निघालो काय भक्तपरायण महाराज. रामाच्या चरित्रात एवढं सांगायची गरज काय, रामाचं चरित्र म्हणजे काय आहे. कर्मण्येवाधिकार असते गहना कर्मणो गती. अध्याय क्रमांक 3 श्रीमद भगवद्गीता. कर्माची गती किती अटळ असते आणि कर्म केल्यानंतरच मनुष्य पुरुषोत्तमत्वाकडे जाऊ शकतो. बुवा 15वा अध्याय परत 15वा अध्याय गहन अध्याय सकाळी झाला आपलं बोलणं. 7 दिवसात लक्षात ठेवायचं. कुठल्या दिवशी आपण कुठलाही प्रश्न विचारू शकतो. रिव्हिजन करायची काही जबाबदारी नाही आपली. घरी गेल्यावर प्रत्येकाने घरकाम केल्यानंतर घराभ्यास करावा, होमवर्क. बरं का, ती कथा करायची मेहनत आहे बरं का. आता महिला वर्गासाठी स्पेशली सांगतो, बेंबीच्या देठापासून उडून सांगू राहिली म्हणते त्याले. मी पण 3 तास झाले तुम्हाला बेंबीच्या देठापासून सांगतोय. ते लक्षात ठेवा. माझ्यासाठी ते चांगलं नाही, परंतु हे चरित्र ऐकल्यानंतर, याचे बारकावे ऐकल्यानंतर खरंच एखाद वेळेस रामचरितमानस वाचण्याची जर इच्छा झाली तर माझी रिक्वेस्ट आहे, माझी विनंती आहे की त्याच्यातला एखादा प्रसंग वाचताना तुमच्या आणि मानसाच्या मनात भाषेचं बंधन न येता डोळ्यातून अश्रू जरी आले तरी तुमचं पारायण सफल झालं. बरं, ग्रंथाचं वाचन करत असताना, ज्ञानेश्वरी वाचत असताना एखादी ओळी वाचून जर खरंच डोळ्यातून ढसढसं पाणी आलं, तिथेच तात्काळ बंद करा. ज्ञानेश्वरी पावली. कारण की डोळ्यातून अश्रू येणं ही भक्तीची पहिली आणि उत्तमोत्तम पायरी आहे. कोणी 2 जण प्रमाणांवर वाद करत होते. एक विद्वान होता आणि दुसरा भक्त होता. दोघांचा वाद शिकोबाला गेला. 2 जण भगवान रामचंद्रांकडे आले. विद्वान म्हणले मी विद्वान आहे आणि भक्त म्हटला मी भक्त आहे. आमच्या दोघांमधला श्रेष्ठ कोण ते सांग. भगवंत म्हणले विद्वान तया ते माथा मी मुकुट करी. हा विद्वान माझ्या डोक्यावर बसलेला आहे. म्हणजे भक्तांना आपलं रिटर्न तिकीट बुक करून टाकले. आता विद्वानच डोक्यावर बसलाय म्हणले तर आपली तर काही अवकातच नाही. भक्ताचा चेहरा पडला. भगवान आता भक्ताच्या बाबतीत बोलतो. नका म्हणले तेव्हा आम्ही आपली चाकरी केलेलीच बरी, तुमच्या दाराशी पडलेलोच बरं, पण आनंद आहे म्हणले की विद्वानाला तुम्ही मुकुट केलेला आहे, विद्वान तुमच्या डोक्यावर बसलेला. विद्वानाला सुद्धा 2 मिनिटासाठी का होईना अहंकार आला. विद्वान म्हणले भक्ता आता कळलं तुला विद्वानाची किंमत काय असते. आम्ही म्हणे देवाच्या डोक्यावरचं मुकुट आहो म्हणले, आम्ही देवाच्या उरावर बसतो म्हणले. देव म्हणले विद्वाना थांब, भक्ता ऐकून जा म्हणले माझी विनंती आहे.
तर विद्वान कोण? जो माझ्या डोक्यावर माझा मुकुट म्हणून धारण करून बसतो तो विद्वान. आणि मी भगवंत ज्याची भक्ती करतो तो भक्त. किती मोठा फरक आहे बुवा. हा डोक्यावर घातलेला मुकुट ज्याच्या समोर नतमस्तक होतो, मी भगवंत असून ज्याच्या पाया पडतो तो भक्त. प्रमाण तो मी वल्लभू, तो वल्लभू मी कांता. तो माझा नवरा, मी त्याची बायको आहे. भक्ताच्या प्रतीचं प्रेम ज्ञानेश्वरीतलं प्रमाण आहे 9व्या अध्यायातलं. म्हणून भक्ती आहे ही सर्वश्रेष्ठ आहे, त्याच्यात शरणागती असते. गीतेचा अध्यायाची सुरुवात झालेली आहे. गीतेची सुरुवात कुठून? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे संयुता स्वामामक पांडवा पूर्वत समज. आता ही गीता ग्रंथाची सुरुवात आहे बरं का. गीता ग्रंथाची सुरुवात आहे. मूळ गीतेची सुरुवात ही गीतेच्या 2ऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून झालेली आहे. अशोचानन्वशोचत्स्वं प्रज्ञावादांश भाषसे गतासूनगतांशस्य नामशोचिन्ति वन्दिता. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव. रामचरितमानसाच्या सुरुवातीमध्ये वर्णानाम अर्थसंगानाम रसानाम छंदसामपि मकरानाम च कर्तारो वंदे वाणे विनायको. सर्वप्रथम मैं सरस्वती देवी जी की वंदना करता हूँ जिनके वजह से शब्द मति और बुद्धि का उगम करा. और उसके बाद में इन शब्दों को धारण करते हुए, इस मति को धारण करते हुए, इस बुद्धि को धारण करते हुए मैं गणेश जी की वंदना करता हूँ. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा तेच केलं जे गोस्वामी तुलसीदासजी महाराजांनी केलं. ज्ञानेश्वर महाराजांनी अखिल आत्मरूपाला वंदन करून नंतर ओम नमो जी अध्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशो सकल मतदार्थ प्रकाशो म्हणे निवृत्तीदासो अवधान. ज्ञानोपराय महाराज सुद्धा पहिले गणपतीचं वर्णन करत नाही आणि तुलसीदासजी महाराज सुद्धा गणपतीचं पहिले वर्णन करत नाही. तुलसीदासजी महाराज सरस्वतीची पहिले वंदना करतात. त्याचं कारण असं आहे, मी कधी कधी सांगत असतो, तुलसीदासजी महाराजांना ही बुद्धी कोणाकडून मिळाली? चित्रावली बायकोकडून. म्हणून सर्वात पहिले त्यांनी ब्रह्माच्या बायकोचं वर्णन करून सुरुवात केली. म्हणजे आदर आहे. सरस्वतीजींची वंदना करून गणेशाचं नमन करत असताना गोस्वामी तुलसीदासजी महाराज या चरित्राचं, या रामचरित मानसाचं सुरुवात करतात आणि दुसरा नमस्कार करतात. भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो. अमृतानुभव ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेला एक समृद्ध असा ग्रंथ आहे.
ज्ञानेश्वर महाराज अमृतानुभवाच्या पहिल्या प्रकरणामध्ये शिव आणि शक्ती समावेशनाचं जे वर्णन करतात पावर का, पहिला श्लोक ज्ञानेश्वर महाराजांच्या सारखं मंगलाचरण करण्याचा. मंगलाचरणाचे सुद्धा प्रकार असतात. शिष्ट संप्रदायानुसार कुठल्याही ग्रंथाची सुरुवात करताना मंगलाचरण करणं आवश्यक असतं. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः. एक आटपाट नगर होतं, तिथे एक दरिद्री ब्राह्मण राहत होता. सुरुवात होते काय, कुठली आटपाट नगर होतं आणि त्यात एक, बरं हे ब्राह्मणाने दरिद्री का बरं ठेवते काही करून, तो कथेचा एक भाग आहे, विनोदातला भाग आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक ग्रंथाचं सुरुवात करत असताना, आरंभ करत असताना, प्रारंभ करत असताना देवतेचं वंदन ज्या शिष्ट संप्रदायानुसार केलं जातं त्याच्यात वस्तुरूप गुणनिर्देश एक मंगलाचरण असतं, सगुणरूप निर्देश दुसऱ्या प्रकारचं असतं, निर्गुण रूप निर्देश तिसऱ्या प्रकारचं असतं आणि सर्व रूप निर्देश असे 4 प्रकारचे मंगलाचरण असतात. आपल्याला त्याच्याशी काही घेणदेण नाही, पण तरी कथेत बसलो असल्यामुळे सांगावे लागत असतात. यांनी आपल्याला कळतं असं लोकांना सांगितलं. एकदा माझ्यासाठी का होणार टाळ्यावरून कळतं किती लोक झोपलेले आणि किती नाही. असो तर मंगलाचरणामध्ये सरस्वती देवींची सर्वात प्रथम वंदना करून त्यांच्या माध्यमातून आलेल्या बुद्धीला, त्यांच्या माध्यमातून आलेल्या शब्दांना सहाय्यभूत करून गोस्वामी तुलसीदासजी महाराज शारदेला वंदन करतात. शारदेचं वंदन झाल्यानंतर भगवान भवानी शंकर, भगवान शंकराचं आणि माता पार्वतीचं स्मरण करतात. त्यांना म्हणतात. बरं, शंकराचं वर्णन करताना सुद्धा किती सुंदर वर्णन केलेलं ते एका शब्दामध्ये सांगतो. या ब्याम विना न पश्यन्ति. या शंकराच्या डोक्यावर चंद्र आहे बरं, या शंकराच्या मस्तकावर चंद्र आहे, चंद्रमौली म्हणतात त्याला. तर गोस्वामी तुलसीदासजी महाराज इतके सुंदरपणे वर्णन करतात की एरवी वाकडा असणारा हा यमाश्रितो ही वक्रोती, चंद्र सर्वत्र म्हणते. एरवी सदोदित वाकडा असणारा हा चंद्र या शंकराच्या डोक्यावर बसला, त्यामुळे हा जगात वंदनीय झाला बरं का. नाही तर याच्याकडे पाहिल्यावर चोरीचे आरोप लागतात बरं महाराज. आणि या हा चंद्र शापित आहे. बरं, एखाद्याचं नशीब असावं आणि ते नशीब किती घरी बसावं, तर सासऱ्यांनी हुंडा द्यावा भरपूर, हे नशीब नाही की नाही. बरं, हो म्हणावं का नाही म्हणावं तोही प्रश्न पडलेला आहे. पण एखाद्याच्या सासऱ्यांनी हुंडा द्यावा, हुंड्यात गाडी द्यावी, बंगला द्यावा, ते नशीब. चंद्राला सासऱ्यांनी श्राप दिला होता आणि हा त्याचा श्राप कारणीभूत न ठरावा, रद्द व्हावा, निकालात जावा म्हणून भगवान शंकरांनी शंभो मलगुणतारी नमः पार्वते पतये हर हर 7 वेळा देतात ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानोबाराय महाराज म्हणतात हा निवृत्ती म्हणजे प्रत्यक्ष शंकर आहे, महादेव आहे. ते आराडी गुरुलिंग. आणि नवल बघा रामचरित मानसामध्ये सुद्धा गोस्वामी तुलसीदासजी महाराज गुरुं शंकर रूपिणी बरं का. म्हणजे माझे गुरु जे कोणी असतील ते कोण आहे, तर ते प्रत्यक्ष हा शंकराचा अवतारच आहे. म्हणजे मी सकाळी जे काही बोललो ते ओघात नव्हतं, त्याला प्रमाण आहे की शंकर प्रत्यक्ष गुरु रूपानेच आपल्या सर्वांनी मिळालेलं आहे. सद्गुरु शांतीनाथ महाराज की जय. आता परत ते अडचण पडते का म्हणते महाराज, त्या कथाकारांनी सांगितलं होतं की तुम्ही शंकर आहे, मग साप कुठे दिसून नाही राहिले म्हणते, पाहू का. तर तसे शंकर नाही. हमारे शांतीनाथ भी उतने भोले जी महाराज जितना हमारा शंकर है की नाही. म्हणून सद्गुरुनाथ भगवान की जय. सीताराम गुणग्रामं पुण्यारण्य विहारिणो वंदे विशुद्ध विद्यानो कवीश्वर कपीशो. नंतर नमनाच्या मंगलाचरणाच्या पुढल्या भागात गेल्यानंतर गोस्वामी तुलसीदासजी महाराज नमन करत असताना 2 कवीश्वर आणि कपीश्वर असे 2 नमन करतात. तर कवीश्वर म्हणजे कोण असेल, तर जगातला सर्वात पहिला कवी जर कोणी असेल तर ते आहे वाल्मिकीजी महाराज. त्यांना कवीश्वर म्हणतात. कवितेची सुरुवात, इतिहासाची सुरुवात, इतिहास लेखनाची सुरुवात ज्यांच्यापासून झाली त्यांचं नाव काय, वाल्मिकी. वाल्मिकींना कवीश्वर म्हणतात.
आणि या वाल्मिकींमुळे आम्हाला रामचरित्र माहीत पडलं. सर्वात पहिले रामाचं चरित्र लिहिण करणारे कोण? वाल्मिकीजी महाराज. पण या वाल्मिकींच्या सोबतच कवीश्वर कपीश्वर वाल्मिकी जेवढे कारणीभूत आहे ना रामाचं चरित्र लिहून आम्हाला सांगण्यात, तेवढंच रामाचं चरित्र सफल करण्यात आणि माझ्यावर म्हणजे तुलसीदास नामाच्या या भक्तावर कृपा करण्यात कपीश्वर म्हणजे हनुमानजी महाराजांचं सुद्धा तेवढंच सहकार्य आहे. म्हणून यांना मी नमन करतो. उद्भव स्थिती संहारिणी क्लेशकारिणी सर्व श्रेयस्करी सीतानतोहम श्रीराम वल्लभाम. आता गंमत अशी आहे, मंगलाचरणाची पुढली पायरी चढत जात असताना गोस्वामी तुलसीदासजी महाराज वाल्मिकीजींना प्रणाम करतात, हनुमानजी महाराजांना प्रणाम करतात आणि आता म्हणतात की सर्व क्लेशांचा हरण करणारी, सर्व जगताचं कारण असणारी ती सीता, तिला मी प्रणाम करतो. आणि त्याच्यानंतर सीतेला प्रणाम झाल्यानंतर मग वंदे राम वल्लभाम, मग मी रामाचं वंदन करतो. पहिले कोणाचं वंदन केलं? सीता मातेचं, आणि त्याच्यानंतर रामाचं वर्णन केलं. आणि म्हणून एक लक्षात ठेवा, आम्ही आजही सीता राम म्हणतो. आणि त्याचं कारण काय असेल तर राम प्रत्यक्ष विष्णू अवतार जर असला तर इथे सीतामाईजी महाराज ह्या अहिताग्नी आहे, प्रत्यक्ष शक्तिरूप आहे. आम्ही राधा कृष्ण कावर म्हणतो? लेडीज फर्स्ट. ते बँकेच्या एटीएम मध्ये लंबी लाईन असली, बँकेच्या एटीएम मध्ये लंबी लाईन असली का बरोबर एखादी एज्युकेटेड बाई म्हणून लेडीज फर्स्ट. आणि तेच जर काम करायचं असं त्या बिलकुल लेडीज फर्स्ट शब्द नाही. सुविधा जिथं असेल तिथं तात्काळ लेडीज फर्स्ट. आणि लेडीज फर्स्ट आम्हाला तुम्ही सांगायचं नाही एज्युकेटेड माणसं. मी तुम्हाला पुढे प्रमाण दे. काही काही चौपाया अशा आहेत, 54 चौपाई आहेत बरं का, 54 चौपाई. छोट्या छोट्या प्रसंगामध्ये प्रभू श्री रामचंद्रजी महाराज अगदी होडीत बसवताना ते सीतही चढाई प्रथमा, म्हणजे बरोबर का, लेडीज फर्स्ट हा गुण रामचरित मानसापासून आम्हाला शिकवण्यात आलेला आहे. म्हणून इथे पहिले सीतेला नमन झालं, त्यानंतर रामजींना नमन झालं, त्यानंतर साधुभावांच्या साठीचा विषय. गोस्वामी तुलसीदासजी महाराज मंगलाचरणामध्ये मायेच्या वशीभूत असणाऱ्या सर्व जीव जगताला वंदन करत असताना ब्रह्माचं स्मरण करतात, सरस्वतीचं स्मरण करतात आणि या मायेला सुद्धा वंदन करतात. नवल रघुपती के माया, या मायेचं निर्दालन करत नाही, मायेला शिवी देत नाही, मायेला दोष देत नाही, मायेला नमन करतात. कारण ही माया होती म्हणूनच रामचरित्र घडलं ना. ये माया थी, इसी की वजह से शिव को पार्वती मिली ना. माया आहे म्हणूनच इथं माईक आहे, माया आहे म्हणूनच पेंडॉल आहे. माया नसती तर तुम्हाला मला गरज काय. असं म्हणतात सतयुगामध्ये जेवण करायची गरज नव्हती म्हणून मी सतयुगात जन्माला नाही आलो. नाही तर गुलाबजामुन खायला नसते भेटले ना, भूकच लागत नाही त्याची जेवायची गरज नाही. कारण तिथे जेवण्यासाठी हरिनामच परिपूर्ण होत. सतयुगात असं म्हणतात. आपण तर काही पाहिलं नाही. एखाद्या जमलं तर तिकीट काढून जाऊ, आपलं काय होते एखादी कथा करायची. पण ज्याप्रमाणे सत्य युगामध्ये भूक लागल्यावर जेवण करायची गरज नव्हती, फक्त हरिनाम संकीर्तनानेच पोट भरायचं, तसंच रामचरित मानस असेल किंवा कृष्णचरित्र असेल हे घडण्यासाठी सुद्धा माया कारणीभूत ठरते. बरं, आता कथा सुरू व्हायच्या अगोदर मला एका जणांनी विचारलं, दरवर्षी भागवत असते म्हणते, यावर्षी रामकथा कशी. आता ते तर महाराजांना विचारायला पाहिजे, पण सर्वात पहिले मी माझ्या पद्धतीने उत्तर देतो. बरं, दरवर्षी भागवत होत होती म्हणजे कोणाचं चरित्र होत होतं? दरवर्षी भागवत व्हायची म्हणजे कोणाचं चरित्र व्हायचं? कृष्णाचं. आणि आता रामकथा होते म्हणजे कोणाचं चरित्र आहे? राम आणि कृष्णामध्ये भेद आहे का? राम कृष्ण नामे दोने साजे रे, राम कृष्ण नामे दोने साजे रे, नामे दोने साजे रे.
कथा केली, त्याच्यात कृष्णाच्या सुंदर लीला, कृष्णाचे सुंदर चमत्कार, कृष्ण चरित्र पाहिलं. आणि यावर्षी अचानक राम कसा काय, तर सर्वात पहिले राम आणि कृष्णामध्ये भेद नाही. त्याच्यासाठी आता संतांचं प्रमाण देणारा एक अभंग प्रभाकर भाऊंनी प्रकट केला. त्याच्यावर मी माझ्यातर्फे एक प्रमाण सुंदर प्रकट करतो, ते स्वतःच्या हृदयामध्ये करून ठेवावं की राम आणि कृष्णामध्ये भेद आहे असं एका जणांनी विचारल्यानंतर आम्ही त्याला जे उत्तर दिलं ते सर्व तुमच्यासोबत सुद्धा मी सांगू इच्छितो. समय समय पर होत है समय समय की बात, समय समय पर होत है समय समय की बात. राम जन्म का दिन बड़ा कृष्ण जन्म की रात. एक चंद्र आहे तर एक सूर्य आहे, म्हणून ते आजकाल ते नवीन पिढीमध्ये ना त्याचे 12 वाजले म्हणून. तर 12 कोणाचे वाजतात माहिती आहे का? ज्याचा राम आणि कृष्णासोबत संबंध नाही ना त्याचे 12 वाजतात. आणि जो भक्त असेल ना त्यांनी तो विनंती करावी की देवा 12 वाजू दे, कारण देवा सकाळचे 12 वाजले तर तू राम रूपाने जन्माला येशील आणि रात्रीचे 12 जर वाजले तर तू कृष्ण रूपाने जन्माला येशील. दोन्हीकडून माझाच फायदा आहे. बजने दे झाले तुम्ही 12. आणि मला नाव वाटतं की लोकांना 12 वाजता भूत कसं काय दिसत. त्यामुळे राम आणि कृष्णामध्ये अंतर नाहीये. राम हा अमर्यादित असलेला मर्यादा पुरुषोत्तम आहे आणि कृष्ण हा लीला विग्रह परिपूर्ण आहे. ऐका बरं का, मग महाराजांनी मागल्या वर्षी 6 वर्ष झाले तसं भागवत कंटिन्यू चालूच आहे. भागवत ठेवल्यानंतर यावर्षी रामचरितमानस का बरं ठेवलं असेल तर शास्त्र प्रमाण संत समुदायामध्ये असं म्हटलं जातं. ऐकून घ्या. कृष्णाने जे केलं ते पाहावं, ऐकावं, समजावं, पण करावं काय जे रामाने केलंय. आपलं कर्म कोणासारखं पाहिजे? रामासारखं पाहिजे. आणि आपली धारणा कोणासारखी पाहिजे? ती कृष्णासारखी पाहिजे. कृष्णासारखं होणं सोपं नाही. का बरं? चोरी, चहाडी, लुबाडी अत्यंत प्रत्येक वेळेस काय ना काय डोक्यात शिजत राहणं बरं का. सोपं नाही हो, एवढं आगाऊ कोणी असू शकत. कृष्णचरित्र सोपं नाही, पण त्यापेक्षा कठीण आहे रामचरित्र बरं का. दुसऱ्या दिवशी सकाळी टिळा लागणार आहे, राज्याभिषेक होणार आहे. सकाळी 5 वाजता सगळे ब्राह्मण एकत्रित होणार आहे. उठणं आणून ठेवलेलं आहे, औक्षणाची सगळी तयारी झालेली आहे. सकाळी 4:30 वाजता सुमंत्र येतात आहे, मंत्री रामाला बोलवतात आहे. दशरथजींनी बोलवलेलं आहे. अर्ध्या तासानंतर मंगलगान सुरू होणार आहे, सनई चौघडा सुरू होणार आहे. प्रभाकर भाऊ काय परिस्थिती असेल विचार करा. आणि वडिलांनी बोलवलेला असा निरोप येतो. वडील अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये राम राम करत विवळतात आहे दशरथजी महाराज. आणि काही माता म्हणते राम वनवासाला जायचं. कदाचित चोरी करू शकाल कृष्णासारखी. मी उलट सांगतो बरं, कदाचित चोरी करू शकाल, कदाचित गोपींचे कपडे पळवू शकाल, पण ज्यावेळेस आई म्हणते की राम तुला वनवासात जायचंय, त्यावेळेस जे वाक्य तोंडातून निघतं ना त्याच्यासाठी जन्मजन्माची पुण्य पाहिजे. राम म्हणतात त्यात काय आहे, आतापर्यंत अयोध्येचं राज्य मिळत होतं, आता वनाचं राज्य मिळत आहे, एवढं टेन्शन घ्यायचं कशाला. याला ताकद लागते महाराज, याला संस्कार लागतो. क्या था वचन ही था तोड़ देना था, क्या था धर्म ही था मोड़ देना था, कल तिलक लगने वाला था सिर पर जिसके, आज काठों का सेज बिछाया था. गम की प्रदर्शितता नहीं थी चेहरे पर, कर्तव्य की परिपूर्णता का आभास था. यही राम है और यही राम था.
त्यामुळे कृष्णामध्ये आणि रामामध्ये फरक करत असताना एकच लक्षात ठेवा, मजा दोन्हीमध्ये पण नाहीये. कृष्णाने श्राप घेतला तेव्हा कुठे जगदोद्धारक झालेला आहे, स्वतःचा वंश नष्ट होताना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेला आहे, अगदी सामान्य माणसासारखं अंगठ्यावर बाण लागून मृत्यू स्वीकारलेला आहे महाराज, तेव्हा जगाचं कल्याण झालेलं आहे. सोपं नाहीये. यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. भगवंतानी जेव्हा जेव्हा अवतार घ्यायचा शब्द दिलेला आहे तेव्हा तेव्हा त्यांनी स्वतः टोले घेतलेले आहे, तेव्हा त्यांनी स्वतः कष्ट घेतलेले आहे. तुम्हाला मला ताशेरे ओढताना टीका करताना मजा येते. आज रामाची पूजा होते, सोपं नाहीये. नुकतंच लग्न झालेलं आहे. आपल्या सुद्धा लेकराला सांगा, भाऊ शेतीत जात जाणं बा, झालं ना आता डीजे विजे, नवीन नवीन तर लग्न झालंय म्हणते. एक महिना त्याला सासरचे चक्र करायला लागतं का नाही? खरं बोला. आणि अजून लग्न होऊन 25 दिवस सुद्धा नाही झालेले आहे महाराज. सीताजी महाराजांचं वय किती आहे? 18 वर्ष. रामचरित मानसकार एका ठिकाणी खूप सुंदर लिहितात की चित्रामधल्या माकडाला सुद्धा पाहून भिणारी सीता आहे. आणि ती नवऱ्यासोबत वनवासात जाते. केवढा मोठा त्याग असेल. म्हणून मी तुम्हाला मग अशी म्हटलं की वनात गमन केल्यानंतर, सीता हरण झाल्यानंतर, रावणाचं निर्दालन झाल्यानंतर आपण मर्यादा पुरुषोत्तम म्हटलं. त्याच्या अगोदर आम्ही कधीच रामाला पुरुषोत्तम म्हटलेलं बरं. ही त्यागाची प्रत्यक्ष दोनही देवता त्यागाचं प्रतीक. आणि म्हणून यांच्यात फरक करू नये. ते भागवत जरी असलं, बरं भागवत आहे तर एक तर कृष्णाचा त्याग घ्या, आणि रामकथा जर आहे तर रामाचं कर्म घ्या, पण काहीतरी घेऊन जा. ते कसा एखादा याज्ञिकी करणारा ब्राह्मण असतो, तो सत्यनारायणाची पूजा मांडतो, त्याचं कर्तव्य आहे, मी कोणावर टीका करत नाही, मला जे काही सांगायचंय ते समजून घ्या. आणि बरोबर दुसऱ्या दिवशी पूजा उचलायला येतो आणि सगळं समेटून घेऊन जातो, ते त्याचं देणं असतं. तर इथे येताना त्या ब्राह्मण वेशात या, आणि हे जे कथेचं सगळं मांडून ठेवलेलं आहे ना, 7 कांड, हे घेऊन जासो. मधातून पळू नका. रामचरित मानस जरी प्रादेशिक भाषेमध्ये, प्राकृत भाषेत जरी असलं तरी रामचरित मानस मध्ये एकूण 27 संस्कृत श्लोक पण आहे. रामचरित मानसाचं पारायण भारताच्या राज्यात होत नाही असं राज्यच अस्तित्वात नाही. संपूर्ण जगामध्ये श्रीमद भगवद्गीतेनंतर जो ग्रंथ जनमानसात कोपऱ्या कोपऱ्यापर्यंत पोहोचला त्याचं नाव रामचरित मानस आहे. या ग्रंथाचं वर्णन सर्वात पहिले म्हणजे रामचरित मानस, रामाचं चरित्र या संपूर्ण पृथ्वीवर, या ब्रह्मांडामध्ये, या चराचरामध्ये सर्वात पहिले कोणी सांगितलं असेल तर गोस्वामी तुलसीदासजी महाराज म्हणतात, हे रामचरित मानस सर्वात पहिले भगवान शंकरांनी सांगितले. आत्मा जो शिवाचा रामचरित, पावर किती समानता. गोस्वामी तुलसीदासजी महाराज म्हणतात की या शंकराचा जो आत्मा आहे हा राम आहे, आणि या शंकराचं मानस जे आहे ते प्रत्यक्ष राम असल्यामुळे या ग्रंथाचं नाव रामचरित मानस मी ठेवलेलं आहे. प्रत्यक्ष भगवान शंकरांकडून सर्वात पहिले जगामध्ये वाल्मिकीजींच्या पहिले सुद्धा रामचरित मानस जनमानसाला सांगण्यात आलं. आणि तदनंतर या रामचरित मानसाला प्रयाग क्षेत्रामध्ये माघ मास असतो, माघ महिना असतो. तुमच्याकडे असतो का नाही माहित नाही. हा, असं बोलल्यानंतर लोक म्हणते नाही आमच्याकडे आहे. माघ मासामध्ये प्रयाग क्षेत्री एक भूमिका आहे. संसारी लोक हे तिथे जातात, साधू संतांसोबत निवास करतात, वेगवेगळे भोजन बनतात, तिथे अन्नछत्र चालतं, भंडारा चालतात. अशा प्रयागराजामध्ये भगवान भारद्वाज मुनी याज्ञवल्क्य महाराजांच्या आश्रमात आले. साधू संतांचा मेळावा बनला होता. राम बुलावा भेजिया दिया कबीरा रोय, जो सुख साधू संग में वो बैकुंठ न होय. अशा साधूंच्या संगतीमध्ये आल्यानंतर सर्वांची बडेजाव झाली, सर्वांचे आवागमन झाली, आतिथ्य झालं. आणि ज्यावेळेस भगवान भरद्वाज मुनी
वापस जायला लागले त्यावेळेस याज्ञवल्क्य महाराजांनी त्यांचे पाय पकडले. बरं, हे सगळे भक्त जे असतात आतापर्यंत आपण जेवढी पाहिलं यांच्यात एक गोष्ट कॉमन आहे, महाराज हे पाय पकडते डायरेक्ट. तुलसीदासजी महाराज हनुमानजीचे पाय पकडते, मार्कंडेय ऋषी शंकर महाराजांचे पाय पडतात, आता याज्ञवल्क्य मुनी भरद्वाजींचे पाय पडतात. कारण पायामध्येच देव आहे. जय जगा दाखवले होय जे तै जवळी कवास, जो झाला नम्रभूता तेने कोंदले अनंता. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय महाराजांनी आम्हाला सूचना दिली, पाया पडे जन एकमेका, पंढरीसी नाही कोणा अभिमान. हा अभिमान कोणाला काबर नाहीये, कारण ते एकमेकांच्या पाया पडतात. आणि हीच रीत याज्ञवल्क्य महाराजांनी भरद्वाज महाराजांच्या विनंती केली की मी आतापर्यंत अनेक उत्तम ग्रंथ वाचले, रामचरित्र पण मला परिपूर्णतेने माहिती आहे, पण आपण अधिकारी आहात आणि माझी विनंती आहे की माघ मास संपत आलेला आहे, मुनी आपापल्या आश्रमामध्ये गेलेले आहे. माझी विनंती की आपण मला रामचरित्र मानस सांगावं. आणि त्यांचा हा उत्साह, त्यांची संकल्पितता, शरणागती पाहून भरद्वाज मुनींना आनंद झाला आणि भरद्वाज ऋषींनी याज्ञवल्क्य महाराजांसाठी रामचरित मानसाचं गान केलं. असं प्रमाण प्रत्यक्ष रामचरित मानसकार तुलसीदासजी महाराज सांग. आणि ही कथा पुढे चालते. या कथेमध्ये उद्यापासून आपण शिवविवाह प्रकरण घेणार, पण ते शिवविवाह प्रकरण करण्याच्या अगोदर पुढल्या 5 मिनिटात काही एक वैशिष्ट्य आज परिपूर्ण करतो आणि उद्या त्याचा आपण खुलासा करू. जगातला रामचरित मानस असलेला प्रथम असा ग्रंथ आहे की ज्याच्यात गोस्वामी तुलसीदासजी महाराज असं म्हणतात की संत आणि असंत म्हणजे सज्जन आणि दुर्जन हे दोघे दुःखकारक आहे. 5-10 झालेले, 5 मिनिटं घेणार आणि संपवणार, 5:15. नवल आहे की नाही. गोस्वामी तुलसीदासजी महाराज म्हणतात संत सुद्धा दुःख देतात आणि दुर्जन सुद्धा दुःख देतात. फार सुंदर आहे बरं का. आणि त्याच्या पहिले तर अगदी कळस केलेला आहे, बंधू संत असज्जन चरणा, मी दोघांचे पाया पडतो. आता तुम्ही म्हणाल संतांच्या पाया पडण्यापर्यंत ठीक आहे, देवते संत निमित्त द्या प्रतिमा, मी तो सांगत असे भावी असो ठावी सका. देव प्रत्यक्ष संत रूपाने आहे, त्यामुळे त्यांच्या पाया पडणं बरोबर आहे, लाजमी आहे. पण असंताच्या पाया पडण्याचं कारण काय असेल? अळला नारायण धरी बरोबर कसा गाढवाचे सुद्धा पाय धरले जाते. धारण करत इथे गोस्वामी तुलसीदासजी महाराज काय म्हणतात, बंधू संत असज्जन चरणा, मी या गाढवांच्या पहिलेच पाया पडतो. हे उपद्रव नक्की करणारच आहे, गॅरंटी आपल्याला बिलकुल. पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे, घडी डिटर्जंट हे धिंगाणा घालणारच आहे, म्हणून यांना मी आतापासूनच नमन करतो. पण गोस्वामी तुलसीदासजी महाराज म्हणतात की संत आणि दुर्जन हे दोघे दुःखकारक आहे. केवढं मोठं वाक्य बघा. संत दुःख देऊ शकतात का? दुर्जन दुःख देतील, पण संत दुःख देतात का? पहावर का, शब्दांशी खेळ करावा, शब्दांशी प्रमेयांशी खेळ करावा. तुलसीदासजी महाराज म्हणतात बुवा दोन्ही दुःख देतात. तर दुःख कसं असेल? संत का बिछडणं, संतांच्या पासून दुरावणं आणि असंताचं भेटणं दुःखकारक आहे. संतापासून दूर गेले की दुःख होतं आणि असंता जवळ आला, दुर्जन जवळ आला की दुःख सुरू होतं. दुःखकारक दोन्ही आहे. म्हणून या संत आणि असंत या दोघांना मी प्रणाम करतो. दुष्ट प्रवृत्तीचे लोक या कथेला पाहून हसणार आणि त्यांनी हसलं सुद्धा पाहिजे, कारण तेवढ्या का निमित्ताने होईना पण त्यांच्या हसण्याचं मला पुण्य मिळेल. आणि हसवलं आहे ते दुर्जन हसो की सज्जन हसो, चांगलं कार्य झालेलं आहे. हसवणं कोणाला वाईट नाही. त्यामुळे तुलसीदासजी महाराज म्हणतात की दुष्ट या ग्रंथाला नाव ठेवतील त्यांनी ठेवू द्यावं, त्यांचा हा हास्याचा विषय असेल आणि त्यांनी हास्य करावं ही माझी मनोमन इच्छा आहे. आणि तुलसीदासजी महाराज म्हणतात मंदमती थोरी, माझी बुद्धी मंद आहे, मला खरंच काही येत नाही. हनुमानजी महाराज माझ्यावर प्रसन्न झाले, त्यांनी मला काहीतरी सांगितलं, त्याला फक्त मी शब्द केलेला आहे, माझ्यात काही नाविन्य नाही. पण
हे जे रामचरितमानस आहे, या रामचरितमानसाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य जर काय असेल तर याच्यात प्रबंध नसतील, प्रमेय नसतील, कविता नसतील, काव्य नसेल, संग्रह नसेल, मानस नसेल, लोककला नसेल, लोक अधिष्ठान नसेल, प्रमेय सिद्धांत याच्या पलीकडे असणारी कुठली शब्दरचना सुद्धा नसेल, काव्य संग्रह नसेल, व्याकरण संग्रह नसेल, अगदी यष्टीकरण, समष्टीकरण, फल, निग्रह, प्रतिकार, आकार, उकार, मकार कुठलाही प्रकार नसेल, पण याच्यात राम आहे, बस एवढंच सांग. आणि एखाद्याने जांभळी घेताना सुद्धा राम एवढं जरी म्हटलं तरी तुलसीदासजी महाराज म्हणतात तेवढं जांभळी घेतानाच सुद्धा राम जर कोणी म्हटलं तरी माझा राम त्याचं कल्याण करतो. तर माझ्या ग्रंथामध्ये बाकी काही जरी नसेल, त्याच्यातलं फक्त राम नाम जरी कोणी जर वाचतोय तरी त्याला पुण्य मिळेल. अशा एवढ्या नम्रतेच्या भूमिकेवर गोस्वामी तुलसीदासजी महाराज हा ग्रंथ आपल्याला सुपूर्द करतात. पुढे उद्यापासून आपण ज्ञानेश्वरीमध्ये आणि रामचरितमानसामध्ये कुठे कुठे सगळ्या जागांचं एकत्रीकरण होतं. संतांची जात कोणी नसते, पण संतांची एक जात असते. जाता जाता मी ती जात जातीने सांगून जातो, जाता जाता मी ती जात जातीने सांगून जातो. संतांची जात असते ती फक्त आनंदाची जात असते. संतांची कुळ जे असतं ते आनंदाचं कुळ असतं आणि संतांचा एकच स्वभाव असतो महाराज, कैवल्य, निरंतर कारुण्य सिंधू. संतांना एकच काम असतं. कोणी म्हणेल भगवत भजन असेल, कोणी म्हणेल कीर्तन असेल, संतांना एकच कार्य असतं, निरंतर कारुण्य सिंधू. आणि काही काळजी करू नका, ते पिक्चर पाहून काही लोक संतांची व्याख्या काढून बिघडायला लागलेले आहे. संत ते आजकाल ते बिलकुल ते कुठला तरी पिक्चर आला होता आणि त्या पिक्चर मध्ये तो साधू चिडतो आणि मग आपला परेश रावल भाऊ तो त्याला म्हणतो तुम्ही साधू असून चिडता. मग तेव्हापासून लोकांनी ते तेवढंच घेतलं पिक्चर मधला, आपल्या मतलबापुरतच आपण घेत असतो. ते साधू कसा काय चिडतो? नव्हे महाराज, माफ करा, साधूचं गणित लावायसाठी तुमच्यात तेवढी योग्यता आहे का? पहा, एका जणाने मला विचारा गुरु कसा ओळखावा. त्याला मी बरोबर खालून वरपर्यंत पाहिला आणि वरून खालपर्यंत पाहिला. गुरु कसा ओळखावा. तुम्ही गुरु आयुष्यभर ओळखू नाही शकत बरं का, मी लिहून देतोय. गुरु आयुष्यभर ओळखू शकत नाही. गुरु ओळखायसाठी आपली अवकात आपल्याला वर न्यावी लागते. खरंय. माडीवर वानर आलेले आहेत. वानर मस्त शब्द आहे विदर्भातला एकदम. कोणाला वानर आले होते? वानर हनुमानाने म्हणलो असं काय शब्द आहे वानर. मला एक सांगा, गच्चीवर माकड आलेले आहे, तुम्ही खालून हाकलल्यावर ते जातात का? ते काड्या घेऊन बिलकुल शक्ती प्रदर्शन, म्हणजे नवरा घाबरतील पण ते माकड नाही घाबरत. खरं आहे का ना? लगेच माना हालते, किती खरं बोलते म्हणते महाराज. नवरा घाबरते पण माकड नाही घाबरत. तर साधे माकडं हाकलायचे असतील आणि ते माकडं जर गच्चीवर असतील, खालून हाकलल्यावर त्यांना काही फरक पडत नाही. तुम्ही तो गुरु ओळखायचा प्रयत्न करताय. गुरु तुमच्यापेक्षा काहीतरी उच्च जागेवर अधिष्ठित आहे. तिथपर्यंत पहिले पोचायची धमक ठेवा, त्यानंतर गुरुचं परीक्षण करा. स्वतःची उंची वाढवा, त्यानंतर गुरुचं परीक्षण करा. महाराज, गुरु ओळखल्या नसतो जा, गुरुचं परीक्षण नसतं करावं लागतं. तिथे समर्पितता ठेवावी लागते. गुरूंचं परीक्षण करण्यासाठी शास्त्र प्रमाण नाही लागत, मन प्रमाण लागतं. शेवट एक छोटस प्रमाण देऊन संपुष्टाला आणतो. मंदिरात प्राण प्रतिष्ठा केली जाते. प्राण प्रतिष्ठा केल्यानंतर ती मूर्ती पूजेच्या योग्य होते आणि त्यानंतर तिची पूजा चालू होते. जसं मंदिरातली मूर्ती प्राण प्रतिष्ठा केल्यानंतर त्या विग्रहाला देव पण येतं, त्याच्यात तो प्राण येतो, त्याच्यात तो जीव येतो, तो कारणीभूत होतो, तो संग्राही होतो, तो रोध होतो, तो अवरोध होतो, तो अनुरोध होतो, तो संकल्प होतो, तो पुढे सायुज्यतेकडे जातो. गुरूंची प्राण प्रतिष्ठा नसते हो.
गुरूंची प्रेम प्रतिष्ठा होत असते. माझे हृदय शिव. आणि याच गुरूंचा वंदन करत गोस्वामी तुलसीदासजी महाराज म्हणतात की भरद्वाज मुनींनी याज्ञवल्क्य महाराजांना आपला शिष्य समजून रामचरित मानसाचा उपदेश करणं सुरू केलं. आपणा सर्वांना उद्या हजर राहण्याची सूचना देतो. पत्रिका काही प्रभाकर भाऊन छापलेल्या नाहीये, पण गॅरंटीनं बुंदी आणि शेव निघालेली आहे. उद्या शिवविवाहासाठी सर्वांनी यावं आणि जो येणार नाही त्यांनी स्वतः वैयक्तिक शंकराला उत्तर द्यावं. असं झालं तसं झालं म्हणून मी येऊ शकलो नाही. त्यामुळे उद्या शिवपार्वती विवाह जो रामचरित मानसामधला चरित्र राम का है, चरित्र राम का है, लेकिन सबसे पहला उत्सव मेरे शिव बाबा का है. तो इसीलिए आप सभी को आमंत्रण है, निमंत्रण है. संत प्रगट अप्रगट सभी सिद्धों को कल आना ही पड़ेगा, क्योंकि ये बारात है और ये बारात बड़ी अनोखी है, अनूठी है. क्यों? जिंदगी में ऐसी कभी बारात हुई नहीं और ऐसी शादी होने वाली नहीं है जिस प्रकार से बाबा शिव ने पार्वती से विवाह किया है. तो कल आप सभी को निमंत्रण देता हूँ, आमंत्रण देता हूँ. आते वक्त सभी अपने अंदर एक आनंद लेके आइएगा. क्यों? भोले बाबा को कुछ नहीं लगता महाराज, उसको सिर्फ आनंद लगता है. आणि शंकराला सुद्धा मी सांगतो तुम्हा सर्वांकडून निरोप की उद्या सगळ्या जणी येणार आहे आणि जे जे नाही आली तिने स्वतःहून शंकराला निरोप द्यावा आणि त्याला समजून सांगावं. परत एकदा सांगतो, संपूर्ण सुवासिनींसाठी ज्यांचे ज्यांचे लग्न झालेले आहेत, ज्यांचा सुहाग अहिवात म्हणतो आम्ही त्याला रामचरित मानसाच्या भाषेमध्ये, टिकावा असं वाटत असेल तर तुम्हाला सांगतो अगदी पहिल्या दिवशीपासून तर आतापर्यंत सुवासिनींच्या साठी जेवढे काही व्रत राहिले आहेत ते सगळे व्रत पार्वतीच्या नावाने केले जातात. बरं का? हरतालिका व्रत, करवा चौथ सुद्धा जो आहे तो पार्वतीच्या नावाने आहे. परत महालक्ष्मी कुठून आली ते नाही विचारायचं, त्याच्यावर आपलं सकाळी पूर्ण झालेलं आहे. तर सुवासिनीसाठी जेवढ्या सगळ्या काही पूजा आहेत त्या सगळ्या माता पार्वतीला ठेवून समोर ठेवून केल्या जातात. आणि अगदी आजही पातिव्रत्येमध्ये अनुसया मातेचं जर नाव निघत असेल तर प्रेमामध्ये नवऱ्याच्या प्रती असलेल्या समर्पिततेमध्ये पार्वतीजीचं नाव सर्वात पहिले येतं. भागवतामुळे आपल्याला फक्त राधा आणि कृष्णाचंच लफडं माहिती आहे. उद्या जर माझ्यासोबत राहाल, उद्या जर आपला संवाद होईल तर मी तुम्हाला पटवून देतो की जगातलं सर्वात मोठं लफडं राधा कृष्णाचं नव्हतं, शिव आणि पार्वतीचं होतं. म्हणून निदान का होईना पण उद्या या. पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव